पब्लिक पॉलिसी. सो पब्लिक पॉलिसी हा एक ब्रिज आहे. कशातला ब्रिज आहे तर लॉ, इकॉनॉमिक्स आणि बाकी इतर गोष्टींना. मग सोशॉलॉजी असेल. सोशॉलॉजी बघाचपासून मी म्हणते हे काय इम्पॉर्टंट आहे, कारण पब्लिक पॉलिसीमधलं पब्लिक समजून घेताना देशाची सोशॉलॉजी कळणं खूप इम्पॉर्टंट आहे. देशाच्या ज्या अनेक धोरणं असतात ते कशी ठरवली जातात, सरकारचा जनतेचा कल, देशाची अर्थव्यवस्था यावर काय अवलंबून असते, तसेच कायद्याचा आधार घेऊन कसे चांगली पॉलिसी राबवता येते याबद्दल अतिशय छान सखोल मार्गदर्शन आज शोध इकोच्या हर्षदा अभ्यंकर यांनी अभ्यासमांच्या कार्यक्रमात केलं. यांचा चांगला एंडोलॉजीचा पण अभ्यास आहे. नमस्कार. आपल्या अभ्यास मंडळात आज हर्षदा अभ्यंकर आले आहेत. तर त्यांच्या मातोश्रींचं लेक्चर आपल्याकडे झालं होतं, आठवत असेल तुम्हाला, प्रगती अभ्यंकर. त्यांची 2-3 लेक्चर्स आपल्याकडे झाली. आणि आता आम्ही ताडोबाला गेलो होतो तेव्हा तिची आई पण आली होती, आमच्यावर आई बाबा दोघंही आले होते. तर सहज आपला विषय निघाला. म्हणजे हर्षदाचं एकदाच ठरलं होतं नाही का, एकदाच ठरलं होतं. आता हे दुसरं लेक्चर आहे तिचं इथे. आणि विषयसुद्धा तिने मला जो सांगितलं ना, मला तर अनुजनी सांगितलं की ती या विषयावरती वगैरे बोलते. म्हटलं अरे आम्हाला त्यातलं काहीच गम्य नाही आहे, पण तो म्हणाला की फार छान बोलते, आपल्याला त्या क्षेत्रातली माहितीच नाही आहे. कारण काय, जनरली आपण वेगवेगळ्या कुठल्या क्षेत्रांमध्ये काम करतो किंवा शिकलो आहे, पण रोजच्या जीवनाशी किंवा आपलं सरकार काय काम करतं किंवा सामाजिक हे काय आहे, इकॉनॉमिक्स आणि हे याची सांगड कशी घालतात आणि काय याचे परिणाम असतात याच्या संबंधी आपल्याला कुणालाच काही माहिती नाही आहे. तर म्हणून मी तिला म्हणलं अरे बा तुझं हा वेगळा विषय, म्हणलं आपण तू बोल याच्यावरती. ती लगेचच आली बोलून दिला. त्याबद्दल तिचे आभारच आहेत. कारण नमस्कार, माझं नाव हर्षदा अभ्यंकर. मी मागच्याला आले होते तेव्हा वाईल्ड लाईफच्या विषयावर बोलले होते, विच इज आउट ऑफ माय हॉबी पॅशन. आज मी विषय बोलणार आहे जो माझा कोर आहे. माझं शिक्षण MSc इकॉनॉमिक्स झालेलं आहे आणि सध्या मी ILSला. कशी आहे तुझी इकॉनॉमिक्समध्ये? काय MSc? हां, तर सध्या आता तुम्ही जर का भारतात बघितलं तर मॅक्सिमम युनिव्हर्सिटीज हे BSc किंवा MSc डिग्रीज देतात इकॉनॉमिक्सला. फार कमी कॉलेजेसमधनं आता BA ही डिग्री मिळते. SPPUला सध्या BS दिली जाते, पण बाकी ज्या डीम्ड युनिव्हर्सिटीज आहेत, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत किंवा काही जिथे मास्टर्स प्रोग्राम्स चालू झाले तिथे सगळीकडे MSc BScच मिळतात. हो, MScच डिग्री आहे. आणि सध्या मी ILSला लॉ करते आहे, 3 इयर लॉ करते आहे. पण त्याच्याचबरोबर याच्याबद्दल मी आज का बोलणार आहे तर माझी स्वतःची रिसर्च कंपनी आहे ज्याचं नाव आहे शोध इको. इको फॉर इकॉनॉमिक्स, इकॉलॉजी नाही, शोध इको. ज्याच्या थ्रू आम्ही रिसर्च करतो आणि रिसर्च हा खास करून पॉलिसी रिसर्च असतो. आणि पॉलिसी असं तुम्ही खूप सध्या ऐकत असाल, अनेक ठिकाणी येतं आहे, अनेक वृत्तपत्रांमध्ये वाचायला मिळतं आहे. तर कदाचित पॉलिसी हा प्रत्येकानेच पूर्वीपासून ऐकलेला विषय आहे, पण आपल्याला हे माहीत नसतं की ह्याला पब्लिक पॉलिसी असं म्हणतात. हे आपल्याला माहीत नसतं. कारण जर का तुम्ही ट्रेडिशनल कन्व्हेन्शनल विषय ह्युमॅनिटीजकडचे, आर्ट्सकडचे बघितले तर त्याला आपण पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स, सोशॉलॉजी, अँथ्रोपॉलॉजी असे विषय आपण ऐकलेले आहेत. तर पब्लिक पॉलिसी हे सगळ्याची सांगड घालणारा एक नवीन डिसिप्लिन हा आता इव्हॉल्व्ह व्हायला लागला आहे. आणि इव्हॉल्व्ह आत्ताच व्हायला लागला आहे का तर नाही, अनेक वर्ष, 10-12 वर्ष झाली भारतात पण आता पब्लिक पॉलिसी मोठ्या प्रमाणावर आलेली आहे. आणि काही चांगल्या इन्स्टिट्यूट जिथे भारतात पब्लिक पॉलिसीचं शिक्षण दिलं जातं, एक आहे NLSIU बँगलोर, जिथे लॉ बरोबर पब्लिक पॉलिसी शिकवलं जातं. त्याचबरोबर दिल्लीच्या अनेक कॉलेजेसमध्ये पब्लिक पॉलिसी आहे. भारतातल्या अनेक IITsमध्ये, IIT बॉम्बे, IIT तिरुपती, IIT दिल्ली, इथे सगळीकडे स्वतःची पब्लिक पॉलिसी डिपार्टमेंट्स आहेत. आणि गोखले इन्स्टिट्यूटला पण आता पब्लिक पॉलिसीचं स्पेशलायझेशन आहे, जिथून मी माझं MSc केलं आहे, MSc इकॉनॉमिक्स विथ स्पेशलायझेशन इन पब्लिक पॉलिसी. तर आज आपण जो विषय बोलणार आहोत दॅट इज अंडरस्टँडिंग इकॉनॉमिक्स, पॉलिसी अँड लॉ. तर पॉलिसी हा एक असा विषय आहे जो तुम्ही कुठल्याच विषयापासून वेगळा नाही करू शकत. का नाही वेगळा करू शकत? कारण असा कुठलाच विषय नाही आहे ज्याला पॉलिसी लागत नाही. कारण जेव्हा तुम्ही लेट्स से सायन्स घेतलं, टेक्नॉलॉजी बघितलं, रोबोटिक्स बघितलं, तर ह्या सगळ्याला एखादी पॉलिसी आपल्याकडे असली तर काम करणं सोपं जातं. आणि पॉलिसी जर का अतिशय सोप्या भाषेत सांगायचं झालं तर इट इज अ गव्हर्नमेंट ऑर अ स्टेट इंटरव्हेन्शन फॉर पीपल, आणि म्हणून त्याला पब्लिक पॉलिसी असं म्हणतात. पण जेव्हा मी स्टेट किंवा गव्हर्नमेंट म्हणते तेव्हा इट डझंट मीन की ओनली गव्हर्नमेंट सोलली टेक्स द डिसिजन.
पब्लिक पॉलिसी आपण त्याला म्हणतोय, म्हणजे पब्लिकचा रोल याच्यात खूप मोठा आहे. आणि बऱ्याच वेळेला भारतात आपण जे काही पूर्वीचा भारत तुम्ही सगळ्यांनीच अनुभवलेला आहे, तर आर्म चेअर पॉलिसी मेकिंग खूप व्हायचं, जेव्हा ग्रासरूट लेवलपर्यंत पॉलिसी यायचीच नाही. पण पॉलिसीचा अर्थ हा दोन्ही प्रकारे आहे, टॉप टू बॉटम म्हणजे वरून खाली झिरपत जाणारी पॉलिसी, किंवा बॉटम अप अप्रोच म्हणजे ग्रासरूट लेवलचे प्रॉब्लेम्स बघितले जातात, त्या प्रॉब्लेम्सला सोल्युशन्स ही कशी दिली जाऊ शकतात ही पॉलिसीमध्ये घेतली जातात आणि मग पॉलिसी रिलीज केली जाते. आता अतिशय सोपं उदाहरण मी तुम्हाला पॉलिसीचं असं देऊ शकते की तुम्ही सगळेजण फॉरेन पॉलिसीबद्दल वाचत असाल किंवा सध्या खूपच पेपरांमधनं आपल्याकडे सॉफ्ट डिप्लोमसी, हार्ड डिप्लोमसी असं येतं. सॉफ्ट डिप्लोमसीचं अतिशय सोपं उदाहरण काय दिलं जाऊ शकतं, तर योगा. वर्ल्ड वाईड आपण आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करतो, तर हे सॉफ्ट डिप्लोमसीचं उदाहरण आहे की जगभरात योग पसरवायचा आणि सांगायचं की ह्याचं मूळ भारतात आहे. आणि ह्यानी काय होतं की जगभरात भारताची इमेज ही चांगली होते की भारताने जगाला काय दिलं, तर योग दिला असं. आणि मग हार्ड डिप्लोमसी म्हणजे काय, तर मिलिटरी रिलेशन्स. मग आपण रशियाकडनं S-400 आणलं किंवा रशिया युक्रेन वॉरमध्ये आपण कोणाची बाजू घेतली, कोणाला सैन्य आपण पुरवलं, किंवा आत्ता जे गाझा इस्रायल वॉर चाललेला आहे तर त्याच्यात आपण पीस कसा आणला, किंवा आपण कोणाची बाजू घेऊन सांगितलं की आम्ही तुम्हाला सैन्य पुरवू, तर ह्या सगळ्याला हार्ड डिप्लोमसी म्हणतात. मग इंडिया पाकिस्तान रिलेशन्स बॉर्डरवर मॅनेज करणं असेल किंवा इंडिया चायना रिलेशन्स मॅनेज करणं असेल, ह्याला हार्ड डिप्लोमसी म्हणतात. तर अशा ठिकाणी आपल्याला पॉलिसी बघायला मिळते. भारताची पॉलिसी जर का आपण पहिल्यापासून फॉरेन पॉलिसीच्या दृष्टिकोनातून बघितली तर वी हॅव ऑलवेज बीन न्यूट्रल. जर का जगभरात कुठे पण युद्ध चालू असेल तर आपण कधीच म्हणत नाही आम्ही या देशाच्या बाजूने किंवा आम्ही त्या देशाच्या बाजूने. आपण नेहमी नॉन अलाइनमेंट पॉलिसी ठरवलेली आहे आणि त्याचप्रमाणे आपण पुढे चाललोय. किंवा अजून एक पॉलिसी आपण आता जी इव्हॉल्व्ह होतीये फॉरेन पॉलिसीजमध्ये बघितली तर दॅट इज मल्टी अलाइनमेंट. मल्टी अलाइनमेंट फॉरेन पॉलिसी म्हणजे काय की आम्ही कुठल्या एका देशाचे नसू, आम्ही जगत मित्र आहोत, आम्ही सगळ्यांचे आहोत, आम्ही सगळ्यांशी मैत्री करतो, आमचं कोणाशीच पूर्णतः शत्रुत्व नाही आहे, तर याला मल्टी अलाइनमेंट पॉलिसी म्हणतात. आता पॉलिसी जेव्हा मी म्हणते तेव्हा ती अम्ब्रेला असते, खूप मोठ्या अम्ब्रेला खाली हे सगळं काम चालू असतं. आणि तुम्ही बघितलं तर कितीही सरकारं बदलू देत, किती पण पार्टीज वेगवेगळे येऊन आपल्याकडे गव्हर्नमेंट्स फॉर्म करू देत, पण पॉलिसीचा जो मूळ गाभा असतो खास करून फॉरेन पॉलिसीचा तो कधीच बदलत नाही. म्हणजे कुठलंही नवीन सरकार उभं राहिलं तरी उद्या जाऊन ते असं नाही म्हणणार की आम्ही आता रशिया युक्रेन वॉरमध्ये रशियाची बाजू घेऊनच उतरणार आहोत ग्लोबल स्टेजवर, असं नाही होत. पण कुठल्या लेवलच्या पॉलिसीज बदलतात, तर इंटरनल डोमेस्टिक पॉलिसीज सरकार बदललं की त्या बदलू शकतात. पण त्या पॉलिसीजचा आपल्यावर कसा काय परिणाम होतो हे कोणी सांगू शकेल की ठीक आहे सरकार एखादं धोरण बनवून आणतं, आपल्याला ते कळायला लागतं, पण तुमच्या दैनंदिन आयुष्यात काही फरक पडतो? आज एखादं धोरण बदललं तर पडतो. इन व्हॉट टर्म्स? बरोबर, ॲब्सोल्युटली. म्हणजे डेव्हलपमेंटचा एक हां बरोबर. अजून कुठला फरक पडतो? मुलींना शिक्षण फुकट देण्यात. हां, मुलींना शिक्षण फुकट देण्यात. ओके. किती जण असे आहेत जे आजपर्यंत एखादी स्कीम कळली आणि म्हणून मुद्दामून एखाद्या सरकारी दप्तरात जाऊन त्या स्कीमचा लाभ घेतलाय तुम्ही की नाही, आम्हाला आज ही स्कीम कळली. बरं, आपण सगळे लाभार्थी होऊ शकतो. म्हणजे आपल्याकडे डोक्यात असतं की आम्ही इकॉनॉमिकली थोड्या मिडल क्लास अपर क्लासमधले आहोत, मग आम्हाला कुठलीच पॉलिसी लागू होत नाही, स्कीम लागू होत नाही, असं नसतं. म्हणजे उद्या माझे वडील गेले सुकन्या समृद्धी योजनेची चौकशी करून माझ्या नावाने अकाउंट ओपन करायला मिळेल, पण वडील जाणार नाहीत, ती वेगळी गोष्ट आहे. पण किती जण आजपर्यंत असं कधी गेलेत का की ही स्कीम आम्हाला कळली आहे तर या स्कीम बद्दल आम्हाला सांगाल का किंवा आम्ही घेऊ शकता? घेतली आहे तुम्ही? मुंबई पुणे प्रवास केलाय, शिवनेरीने गेलात कधी? सिनियर सिटीझन्सचं कन्सेशन मिळतं, रेल्वेमध्ये मिळतं. तर ह्या स्कीम स्वरूपात तुमच्यापर्यंत हे सगळं पोचतंय. पण याची काहीतरी पॉलिसी असते की आम्हाला पॉलिसीमध्ये पॉलिसी काय ठरवली जाते की आम्हाला पॉलिसीमध्ये वल्नरेबल सेक्शन्सला किंवा वीकर सेक्शन्सला मदत करायची आहे. मग आपल्या देशात वल्नरेबल वीकर म्हणल्यावर सगळ्यात आधी आपल्याकडे विमेन अँड चाइल्ड
ह्यांच्यासाठी स्कीम्स केल्या जातात. त्यानंतर काही बॅकवर्ड आणि अदर बॅकवर्ड क्लासेससाठी केलं जातं आणि मग सिनियर सिटीजन्ससाठी पण स्कीम्स राबवल्या जातात. तर या सगळ्याचा गाभा हे असतो की पब्लिक वेलफेअर हे कसं घडवता येईल. मग आधी आपण वल्नरेबल सेक्शन्सकडे लक्ष देऊयात, त्यांची मदत करूयात. मग त्यांची एकदा मदत करून झाली की मग बाकीच्या सेक्शन्सकडे होतो. मग कसे सेक्शन येतात, स्टार्टअप इंडिया पॉलिसी येते की कोणाला नवीन बिझनेस चालू करायचा आहे तर आम्ही लोन देऊन तुमची मदत करू. स्किल इंडिया पॉलिसी, स्किल इंडियामध्ये अनेक तरुणांचे रोजगार निर्मिती कशी करता येईल याचं प्लॅनिंग केलं गेलं. तर ही अशा पॉलिसीज वेगवेगळ्या बनवल्या जातात. पण कॉमन माणसापर्यंत पॉलिसीज कशा पोहोचतात तर स्कीमच्या स्वरूपात. पण आता एखादीच पॉलिसी जेव्हा बनवली जाते तेव्हा त्याच्यात अनेक विषय हे बघावे लागतात. म्हणजे मी मगाशी म्हणलं सोशॉलॉजी झालं, अँथ्रोपॉलॉजी झालं, इकॉनॉमिक्स, पॉलिटिकल सायन्स, हे सगळं पॉलिसी बनवताना बघावं लागतं. सायन्स, टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी सगळं. तर एखाद्या देशाची ग्रोथ जेव्हा आपण बघत असतो तेव्हा इट बॅलन्सेस ऑन इकॉनॉमिक ग्रोथ, सोशल जस्टिस आणि रूल ऑफ लॉ. कुठली पण पॉलिसी जी आपल्या देशात बनवली जाणार आहे ती आपण ठरवलेल्या लॉच्या चौकटीच्या बाहेर येता कामा नये. आपल्या देशाची काही धोरणं आहेत, आपल्या देशाचे काही बिलीफ्स आहेत, ट्रेडिशनली आपण काही गोष्टींमध्ये बिलीव्ह करतो, त्या चौकटीच्या बाहेर पॉलिसी येता कामा नये. आणि सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट जे आपलं पॉलिसी ड्राईव्ह करतं दॅट इज कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. कॉन्स्टिट्यूशन व्हॅल्यूज ज्या आपल्याला दिलेल्या आहेत, कॉन्स्टिट्यूशनमधनं व्हॅल्यूज ज्या आपण घेतो त्या व्हॅल्यूजवर आपलं पॉलिसी मेकिंग हे बेस्ड आहे. आणि त्याच्यामुळे मी इथे म्हणते की बॅलन्सिंग इकॉनॉमिक ग्रोथ, सोशल जस्टिस पण. आता कालचाच एक रिपोर्ट आला आहे ऑक्सफर्डचा, मला वाटतं की मागच्या 10 वर्षात अप्पर क्लास जो आहे, रिचर क्लास ऑफ द कंट्री आहे, त्यांची 62% वेल्थ वाढत गेली आहे. 62% वेल्थ इन्क्रीज जर का तुम्ही इमॅजिन केलात तर देशातली आर्थिक गॅप, इकॉनॉमिक गॅप ही खूप वाढत चालली आहे, खूप वायडनिंग होत आहे त्याच्यात. तर हा सोशल जस्टिस आपल्याला प्रोव्हाइड करून ती गॅप कमी करण्याचा प्रयत्न करायचा. कारण कॉन्स्टिट्यूशन आपल्याला सांगतं की अक्युम्युलेशन ऑफ वेल्थ इज नॉट दॅट वी इमॅजिन. कुठल्या एका व्यक्तीच्या हातात, कुठल्या एका स्ट्रॅटाच्या हातात सगळी वेल्थ ही अक्युम्युलेट नाही झाली पाहिजे. आणि तिसरं इज रूल ऑफ लॉ. रूल ऑफ लॉ म्हणजे काय की आपल्याकडे आपण नेहमी बघतो की एखादा क्रिमिनल सुटला तरी चालेल पण कुठल्याही निर्दोषाला पनिशमेंट होता कामा नये. तर न्याय व्यवस्था ही तुमची कशी आहे, रूल ऑफ लॉ आपल्या देशात पाळला जातो. इन द सेन्स नो बडी इज अबाव लॉ. मग पंतप्रधान तुम्ही असाल, प्रेसिडेंट असाल, तर अगदी फुटपाथवर झोपणारी लोक असतील. नो बडी इज अबाव रूल ऑफ लॉ हे आपण पाळलं पाहिजे, पाळलं गेलं पाहिजे असं आपण मानतो. आता अनेक गोष्टी अशा होतात जिथे आपल्याला वाटतं की अनेक इंडिव्हिज्युअल्स हे लॉच्या वर आहेत, पण आपण काय बिलीव्ह करतो की रूल ऑफ लॉ हा देशात पाहिजे. आता 3 गोष्टी आहेत जेव्हा आपण पॉलिसीबद्दल बोलतोय. पहिलं आहे इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स का महत्त्वाचं आहे, काय होतं, इकॉनॉमिक्सचा अभ्यास केला किंवा इकॉनॉमिक्स आपण जेव्हा म्हणतो त्याचा अर्थ काय असतो. इको म्हणजे होम, हा ओके, नो मी अर्थव्यवस्था. तुमचे मीन्स मर्यादित असतात, ओके, तुमचे एंड्स असतात ते त्या मनाने खूप असतात. ॲब्सोल्युटली त्यांचा मेळ कसा घालायचा. करेक्ट. म्हणजे स्टडी ऑफ रिसोर्सेस खूप सोप्या भाषेत. पैसा वगैरे नंतर येतो, मनी इज अगेन अ रिसोर्स. पण तुमच्या देशाला मिळालेल्या रिसोर्सेसची सांगड ही कशी घालता येईल आणि असलेल्या जनतेला ते रिसोर्सेस तुमच्या सोशल जस्टिस डेफिनेशन प्रमाणे कसे देता येते हे महत्त्वाचं आहे. तो इकॉनॉमिक्स गिव्स व्हॉट ऑफ रिसोर्सेस, व्हॉट ऑफ इन्सेंटिव्स. इन्सेंटिव्सबद्दल आपण सगळ्यांनी ऐकलंय. कुठल्या ह्याच्यात ऐकलंय तुम्ही, कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये ऐकलंय. आरक्षण. हा, आरक्षण. ओके, अजून एम्प्लॉयमेंटच्या संदर्भात. ओके, अगदी आपण छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे इन्सेंटिव्स दिल्याने काय होतं की इट पुशेस यू टू परफॉर्म. बट अनफॉर्च्युनेटली आपल्या देशात बऱ्याच वेळेला इन्सेंटिव्ह इज फॉर अ टेम्पररी पिरियड हे कोणाला वाटतच नाही. एकदा दिला इन्सेंटिव्ह की तो परमनंट आहे. आणि मग समहाऊ पीपल स्टार्ट गेटिंग लेझी बिकॉज ऑफ द इन्सेंटिव्ह.
म्हणजे जो त्याच्या मागचा हेतू असतो की इन्सेंटिव्हनी तुम्ही पुढे गेले पाहिजे, तर लोकांना वाटतं आता इन्सेंटिव्ह मिळायला लागला म्हणजे सगळं झालं, वी स्टार्ट बिकमिंग लेझी. त्यानंतर पब्लिक पॉलिसी. आता पब्लिक पॉलिसी काय देतं की हाऊ कॅन रिसोर्सेस बी अलोकेटेड, हे पब्लिक पॉलिसी सांगतं. आणि हाऊ डज पब्लिक पॉलिसी कम टू अस, जसं मी म्हणलं गव्हर्नमेंट ॲक्शनमुळे. असं नाही होऊ शकत की उद्या आपण इथे 60 लोक जमलो आणि एक पॉलिसी बनवली आणि सांगितलं की एरंडवणे कोथरूडमध्ये हे उद्यापासून लागू होईल. कोणी ऐकणार नाही आपलं. का नाही ऐकणार? कारण आपण ती पॉवर आत्ता होल्ड नाही करत. आणि पॉवर कशी होल्ड करतो? वेन यू इलेक्ट समवन, कारण वी आर अ डेमोक्रेटिक नेशन. So when we will elect someone amongst us and we will say that this leader from tomorrow will tell what we need, that time he will hold some power. So people give power to leaders in our nation, and then what they say comes down as a policy. But then again, since we have elected them, publicचा role is very important. म्हणून तुम्ही जर का देशात कुठलं पण धोरण नवीन येताना बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला पब्लिकची इन्व्हॉल्वमेंट बघायला मिळते. मग अगदी फार्म लॉजचं पासिंग असेल तेव्हा आपल्याला काय बघायला मिळालं? प्रचंड मोठ्या प्रमाणात फार्मर्स प्रोटेस्ट बघायला मिळाली. मग ती पब्लिक इन्व्हॉल्वमेंट होती की तुम्ही आणलेला एखादा लॉ आम्हाला पटत नाहीये, पॉलिसी पटत नाहीये, तुम्ही आता आमचा ऐकेनासे झालेले आहात, आम्ही मोर्चे काढणार, याच्या थ्रू तरी तुम्ही ऐकाल. मग त्याच्यात पब्लिक इन्व्हॉल्वमेंटचे वेगवेगळे प्रकार असतात. मग आयदर वोटिंग करून दाखवा की तुम्हाला काय मान्य आहे काय मान्य नाही आहे. आपल्याकडे हे सगळे वोटिंगचे प्रकार नाही आहेत, जसं की प्लेबिसाईट असेल, रेफरंडम असेल, की एखादी छोटी गोष्ट देशात घडवून आणायची असेल तरी मतदान घेऊन लोकांना काय वाटतं हे बघा. हे आपल्या देशात होत नाही. हे युरोपियन कंट्रीजमध्ये होतं, जिथे देशाचे साईज छोटा आहे, पॉप्युलेशन छोटं आहे. दरवेळेला मला 140 कोटी लोकांना विचारणं शक्य नाही की तुम्हाला काय वाटतं, मी एक नवीन पॉलिसी आणतोय तर तुम्हाला काय वाटतं. पण आपल्याकडे काय मानलं जातं की एकदा तुम्ही तुमच्या रिप्रेझेंटेटिव्हला निवडून दिलं की इट मीन्स दॅट द रिप्रेझेंटेटिव्ह नोज व्हॉट वी वॉन्ट, ही नोज द बेस्ट और शी नोज द बेस्ट, असं आपल्याकडे मानलं जातं. कारण बिकॉज दे रिप्रेझेंट अस इन द पार्लमेंट, दे रिप्रेझेंट अस इन द विधानसभा. सो त्यांना आपल्याला बेस्ट काय हवं आहे हे कळतं. आणि व्हॉट इज एक्सपेक्टेड फ्रॉम देम इज की एव्हरी 15 डे और वॉट एव्हर फ्रिक्वेन्सी दे शुड कीप कमिंग बॅक टू अस. त्यांनी लोकांकडनं फीडबॅक घेत राहायला पाहिजे की तुम्हाला काय हवं आहे, तुम्हाला काय नको आहे, किंवा आम्ही काय केलेलं पटतंय किंवा आम्ही काय केलेलं पटत नाही आहे. आणि हे जर का ते करत राहिले तर ह्याच्यातनं एक हेल्दी पॉलिसी मेकिंग हे देशात होऊ शकतं. आणि तिसरं जे आपल्याला लागतं कुठलीही पॉलिसी चांगली रुजवायला, चांगली इम्प्लिमेंट व्हायला, दॅट इज लॉ. सो लॉ गिव्स अस द रूल्स अँड रेग्युलेशन्स हे खूप महत्त्वाचे आहेत. मग त्याच्यात तुमचे राईट्स आले की तुम्हाला हक्क कुठले कुठले आहेत, ऑब्लिगेशन्स आले की एक नागरिक म्हणून तुम्ही काय काय केलं पाहिजे. आणि आपले जे सगळे निवडून दिलेले लीडर्स असतात किंवा खासदार आमदार असतात ह्यांच्यावरही काही ऑब्लिगेशन्स आहेत की तुम्हाला जनतेने निवडून दिले म्हणून तुम्ही काय काय केलं पाहिजे. आणि त्याचबरोबर एन्फोर्समेंट, जर का कोणी काही त्यांच्याकडनं करायचं राहून गेलं किंवा आपल्याला सांगितलेला एखादा हक्क आपल्याला मिळाला नाही तर आपण काय करू शकतो हे देखील लॉ आपल्याला सांगतं. अगदी सोपं उदाहरण, दिल्लीची एअर क्वालिटी सगळ्यांना माहिती आहे आणि पुढं काही फार मागे नाही आहे, पण एवढं आपल्याला ते जाणवत नाही. दिल्ली सहज 400-200 पार करून जातात AQI. तर आता त्याच्या अंतर्गत अनेक लोक सुप्रीम कोर्टात गेले आहेत. का? बिकॉज राईट टू लाईफ हा जो मला आर्टिकल 21 खाली कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिला गेला आहे तो माझ्याकडनं हिरावून घेतला जातो. राईट टू लाईफ खाली मला क्लीन एअर ही मिळालीच पाहिजे, क्लीन एअर मिळाली पाहिजे, पोल्युशन फ्री एन्व्हायरमेंट मिळालं पाहिजे, क्लीन वॉटर मिळालं पाहिजे, लाईफ विथ डिग्निटी मिळाली पाहिजे. तर याच्यातलं काही हिरावून घेतलं गेलं तर आय कॅन गो टू द सुप्रीम कोर्ट अँड से की मला हा मूलभूत हक्क दिला जात नाही. तर असं सगळं हे एकत्र जेव्हा येतं तेव्हा दॅट एनेबल्स ग्रोथ ऑफ एनी कंट्री. आता मी इथे ग्रोथ म्हणते, मी फक्त इकॉनॉमिक ग्रोथ नाही म्हणत आहे. मग सगळीच ग्रोथ आली त्याच्यात, तुमची पॉलिटिकल ग्रोथ आली. कारण एखाद्या देशाची राजकीय प्रगल्भता ही तितकीच महत्त्वाची असते. फक्त इकॉनॉमिकली एखादा देश पुढे जाऊन त्याचा GDP वाढून काही उपयोग नसतो. HDI तुम्ही सगळ्यांनी ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स ऐकलाय, त्याचा पण इंडेक्स नंबर वाढत जाणं खूप महत्त्वाचं आहे. आता HDI थोडा मागे पडत चाललाय. ग्रॉस हॅपीनेस इंडेक्स ऐकलाय,
ग्रॉस हॅपीनेस इंडेक्स नावाचा एक इंडेक्स भूतान या एवढ्या छोट्याशा देशाने जगाला दिलाय, पण आता तो पण खूप महत्त्वाचा होत चालला. तर हे सगळे इंडेक्स एकत्र चांगले नंबर्स आपल्याला मिळण्याकरता या 3 गोष्टी एकत्र येणं फार महत्त्वाचं असतं. आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये पण या 3 गोष्टींचा खूप मोठा वाटा आहे. एन्व्हायरमेंट तर एक आहे, पण या 3 गोष्टी जेव्हा एकत्र येतील, रिसोर्स ॲलोकेशन आपल्याला लॉच्या फ्रेमवर्कमध्ये कळायला लागेल आणि ते आपण इम्प्लिमेंट करण्याची इच्छा जेव्हा दाखवू, तेव्हा सस्टेनेबल डेव्हलपमेंट ही शक्य होते. सो आता आपण एक एक थोडंसं इनडेप्थ बघणार आहोत, पण हे दैनंदिन आयुष्यात तुम्ही बघताय, मी काही नवीन नाही सांगत आहे. इकॉनॉमिक्स इज द बेसिक इंजिन. आता इकॉनॉमिक स्टडीज की हाऊ रिसोर्सेस आर प्रोड्यूस्ड, डिस्ट्रीब्युटेड अँड कन्झ्युम्ड. कन्झम्पशन साईड स्टडी करणं खूप महत्त्वाचं असतं. आपण बऱ्याचदा देशात मॅन्युफॅक्चरिंग किती आहे, सर्व्हिस इंडस्ट्री किती मोठी आहे, ह्याच्यापेक्षा देश तुमचा काय कन्झ्युम करतो हे कळणं फार गरजेचं आहे. आणि त्याच्यावरनं सगळंच कळतं की ह्युमन डेव्हलपमेंट किती आहे, पर कॅपिटा एक्सपेंडिचर जेव्हा आपण काढतो तेव्हा एखाद्याची क्षमता बाहेर जाऊन काहीतरी विकत घेण्याची किती आहे हे सगळं कळत जातं. आणि मग याच्यातनं आपल्या देशात गॅप किती आहे, इकॉनॉमिक गॅप किती आहे हे जास्त चांगल्यारीत्या लक्षात येतं. पण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की इंडिपेंडन्स नंतर आपण जी ग्रोथ ट्रॅजेक्टरी पकडली त्याच्यात मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर हा मिस झाला आहे. हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे आधी आपण प्रायमरी सेक्टरवर होतो, ॲग्रिकल्चर करायचो किंवा डेअरी आणि हे सगळे आपले हँडलूम्स, हँडीक्राफ्ट्स हे आपल्या इंडस्ट्रीज होत्या. आणि सडन आपण एक लीप घेतला आणि वी वेंट टू सर्व्हिस सेक्टर. सो मध्ये खूप मोठा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, सेकंडरी सेक्टर हा आपल्याकडनं मिस झाला आहे. मग जो टाटासारख्या कंपन्यांनी, टिस्को किंवा बिर्ला यांनी थोड्याफार प्रमाणात उचलून धरायचा प्रयत्न इंडस्ट्रीजच्या स्वरूपात केला. पब्लिक पॉलिसी डिसिजन्स जेव्हा घेतले जातात त्याच्यात बऱ्याच वेळेला काही ट्रेड ऑफ्स असतात. ट्रेड ऑफ करणं म्हणजे एखादी गोष्ट जेव्हा मी पकडते तेव्हा दुसरी गोष्ट हातातनं निसटते, पण ती कुठली गोष्ट निसटू द्यायची ह्याचे डिसिजन्स पब्लिक पॉलिसीत घेतले जातात. अशी कुठली पॉलिसी आहे का देशात की जी सगळे या 140 कोटी लोकांना लागू होते जशीच्या तशी? अशी सहजता तुम्हाला मिळणार नाही की ह्याचे सगळेच लाभार्थी आहेत, सगळ्यांनाच ही इक्वली. आयुष्मान भारत एक आहे, ही सगळ्यांना लागू होते, बट दॅट इज इन टर्म्स ऑफ स्कीम. ही स्कीम म्हणून आपल्याकडे खाली आलेली आहे अँड नाव वी कॅन ऑप्ट की आज जायचं का, स्कीमचा लाभ घ्यायचा का. पण पॉलिसी डिसिजन्स आपण जेव्हा घेतो, अगदी छोटा डिसिजन जो मगाशी काका तुम्हीच सांगितला की टेकड्या फोडून बांधकाम असेल, आता ह्याच्यात ट्रेड ऑफ मला कोणी सांगू शकता आपण काय ट्रेड ऑफ करतो? हे काय सोडून देतोय आपण बांधकाम करताना? काय काय? एन्व्हायरमेंट. सो हा ट्रेड ऑफ झाला की वी ऑप्टेड. तसंही म्हणता नाही येणार, कारण इथे जे कंजेशन होतं आणि त्याच्यामुळे पोल्युशन जे होतं ते आहेच शेवटी. एक्झॅक्टली. सो हे ट्रेड ऑफ्स असतात. म्हणजे कुठे पण तुम्हाला जेव्हा डिलेमा बघायला मिळतो की ह्याच्यात डिलेमा आहे, मला कळत नाही काय चूज करायचं, पण तरी असं मी काहीतरी चूज करायला बघीन ज्याच्यात थोडंसं वजन ज्याला जास्त दिलं गेलेलं आहे, ज्याचा इम्पॉर्टन्स, सिग्निफिकन्स किंवा इमर्जन्सी, अर्जन्सी त्या गोष्टीची आत्ता आहे. जसं काकू म्हणल्या की कंजेशन होत आहे, तर कंजेशनला पहिलं सोल्युशन काय आहे? रस्ते मोठे करून बघूया. मग एन्व्हायरमेंटला मी सेकंड प्रायोरिटी देते, आधी रस्ते मोठे करतो, मग झाडं कुठे लावायची ते बघतो. किंवा मुंबईचा कोस्टल रोड ऐकलात तुम्ही? कोस्टल रोडला पण तेच झालं की ट्रॅफिक इतका वाढलाय मुंबईतला, आधी कोस्टल रोड बांधतो आणि मग कोरल रीफ्स कसे वाचवायचे, मग मरीन लाईफ ही कशी वाचवायची ह्याचा विचार नंतर करतो. पण अनफॉर्च्युनेटली काही डिसिजन्समध्ये ट्रेड ऑफ होताना एन्व्हायरमेंटच सोडलं जातं की त्याचं नंतर बघू. किंवा अशा पण तुम्ही बातम्या वाचत असाल की इकडनं आम्ही 1,500 झाडं कापली पण तिकडे जाऊन 1,500 रोपं लावली. असे कधी बॅलन्सेस होत नाही. पण ट्रेड ऑफ्सचं हे असतं की यू लेट गो ऑफ समथिंग वेन यू कॅच समथिंग असं. आता अगदी सोपं एक्झाम्पल आपल्या सगळ्यांना माहिती आहे, सबसिडी वर्सेस फिस्कल डेफिसिट. आत्ता या टर्म्स तुम्ही खूप ऐकल्या. काय ऐकल्या आपण महाराष्ट्रात आत्ता? सगळ्यांनी ऐकलं. लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण योजना, गॅस सिलेंडर, ॲब्सोल्युटली. तर आता सबसिडी वर्सेस फिस्कल डेफिसिटमध्ये एक ट्रेड ऑफ आहे. सबसिडी जेव्हा मी लोकांना द्यायला जाते की घ्या पैसे घ्या किंवा कमी पैशात काहीतरी तुम्हाला मी देते, तेव्हा मी राज्यावरचं बर्डन वाढवत असते.
प्रचंड प्रमाणात फिस्कल डेफिसिट हे आपलं वर जात असतं. कोणालाही माहित नसतं की हा पैसा भरून कसा काढायचा आहे. आणि टॅक्सेस टॅक्सेस टॅक्सेस, तुम्ही किती लोकांना टॅक्स करणार. अजून गव्हर्नमेंटकडे काही वेगळे रेव्हेन्यूज असतात ज्याच्यातनं रेव्हेन्यू जनरेट होतो, पण तरी फिस्कल डेफिसिटचं बर्डन काही कमी होताना आपल्याला दिसत नाही. कारण येणाऱ्या स्कीम्सचा स्कोप किंवा त्याची क्वांटिटी ही इतकी मोठी असते की तुमचं फिस्कल डेफिसिट हे वाढणारच असतं. पण आता लाडकी बहीण योजनेमुळे फिस्कल डेफिसिट महाराष्ट्र राज्याचं हे खूप वर आहे, खूप जास्त आहे. आता फिस्कल डेफिसिटसाठी पण काही नॉर्म्स एका पॉलिसीत आपल्याकडे दिले गेलेले आहेत की फिस्कल डेफिसिट हे साधारणपणे तुमच्या बजेटच्या किती पाहिजे. 3 ते 5% मध्ये तुमचं फिस्कल डेफिसिट पाहिजे. पण भारताची खूप कमी राज्य कधीतरी 3 ते 5 मध्ये होती. आपण सहज बऱ्याच वेळेला 10च्या वरच असतो. पण याचा कोणी विचार आता नाही करत, कारण सबसिडी महत्वाची आहे. आता ती सबसिडी का महत्वाची आहे आपल्याला माहिती आहे. काहींना खरंच त्याची गरज आहे, पण काही वेळेला ह्याच्यात फ्रीबीजचा पण भाग असतो. इलेक्शन्सच्या आधी ही सबसिडी वाटायची, फ्रीबीज त्याच्यात गरजेचे आहेत. सो हे ट्रेड ऑफ्स झाले. तर आता काय आहे, ह्याच्यात एक अतिशय सोपा कॉन्सेप्ट हा असतो, अपॉर्च्युनिटी कॉस्ट ह्याला म्हणतात. अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणजे काय की चुझिंग वन ऑप्शन वाईल गिव्हिंग अप अनदर. म्हणजे अगदी आत्ताचं उदाहरण देते, तुम्ही माझं लेक्चर ऐकायला आलात, कदाचित त्याची अपॉर्च्युनिटी कॉस्ट काय आहे की वाडेश्वरची कॉफी मिस झाली किंवा आज संध्याकाळी वैशाली SPDP नाही खाल्ली. ही ह्याची अपॉर्च्युनिटी कॉस्ट झाली की तुम्ही त्या गोष्टी सोडून हे ऐकायला आलात. तर अशी अपॉर्च्युनिटी कॉस्ट आपण बऱ्याच वेळेला देत असतो. आता लॉकडे येऊयात. इकॉनॉमिक्स आपल्याला कळलं, रिसोर्सेसचा सगळा अभ्यास इकॉनॉमिक्स. आता लॉकडे येऊयात. आता लॉमुळे काय होतं की इकॉनॉमिक्स हा असा विषय आहे की मी वाटेल तसा फिरवला तरी चालू शकतो. कारण इकॉनॉमिक्स हे शेवटी ह्युमन माइंडवर पण बेस्ड आहे. बिहेवियरल इकॉनॉमिक्स तुम्ही ऐकलं असेल तर ह्युमन माइंडवरही बेस्ड आहे. किंवा इकॉनॉमिक्स हे फक्त देशाचंच असतं असं नाही, मायक्रो लेवलला पण इकॉनॉमिक्स बघायला मिळतं आपल्याला. अगदी तुमच्या प्रत्येकाच्या घराचं बजेट असेल की माझ्या महिन्याचं घराचं बजेट 30,000, 15,000, 20,000, हे लोकल इकॉनॉमिक्स, मायक्रो इकॉनॉमिक्स झालं. तर हे आपल्याला दैनंदिन आयुष्यात किराणा मालाच्या दुकानात पण इकॉनॉमिक्स बघायला मिळतं. पण आता लॉमुळे काय होतं की लॉ ठरवतं की हाऊ युअर इकॉनॉमिक्स शुड वर्क, हाऊ शुड इट लुक लाईक. तुमच्या देशाची अर्थव्यवस्था ही कशी दिसली पाहिजे, काय असली पाहिजे हे लॉ नाही सांगत, कशी दिसली पाहिजे हे लॉ सांगतं. इन द सेन्स की कुठल्याही प्रकारच्या मोनोपोलीज या भारतात नसल्या पाहिजे. मोनोपोलीज म्हणजे सगळ्यांना माहिती आहे काय असतं, मला मराठी ट्रान्सलेशन आठवत नाहीये. हा, पण मोनोपोलीज या कुठल्याही इकॉनॉमीसाठी घातक ठरू शकतात, त्या नसल्या पाहिजे. पण आता काही आपल्या देशात मोनोपोलीज आहेत, पण त्या गव्हर्नमेंट मोनोपोलीज आहेत. म्हणजे उद्या उठून मी ॲटम बॉम्ब नाही बनवू शकत आणि मी जाऊन हे विचारू पण नाही शकत की तुम्हीच का बनवणार, मला बनवायला द्या. नाही, काही मोनोपोलीज ह्या आहेत, जसं की रेल्वे. रेल्वे ही फक्त सरकाराची मोनोपोली, इंडियन गव्हर्नमेंटच रेल्वे चालवू शकतं. अशा मोनोपोलीज ह्या काही सरकार मान्य, त्याला लॉनी पण मान्यता दिली. पण काही प्रकारच्या मोनोपोलीज ह्या भारतात नाही चालणार. जसं की लेट्स से आता काही दिवसात जर का तुम्ही बघितलं तर मोबाईल नेटवर्कमध्ये उद्या जिओ जर का मोनोपोलाइज करायला लागलं, मार्केट खेचून घ्यायला लागलं, कदाचित 80% जास्त ग्राहक हे जिओचेच व्हायला लागले, तर गव्हर्नमेंट शुड टेक सम ॲक्शन की या मार्केटमध्ये मोनोपोलायझेशन होत आहे आणि हे बरोबर नाही. तर हे आपल्याला लॉ सांगतं. मी त्याचंच एक्झाम्पल इथे दिलेलं आहे मला वाटतं. हां, कॉम्पिटिशन ॲक्ट नावाचा ॲक्ट भारतात 2002 साली पास करण्यात आला आणि त्याच्यात सांगितलं गेलं की मोनोपोलीज चालणार नाहीत. आणि आपण इकॉनॉमी ही कशी असावी हे ठरवलं होतं. म्हणजे आपल्या इंडिपेंडन्स नंतर स्वातंत्र्योत्तर मिक्स्ड असेल, बरोबर. तर मिक्स्ड इकॉनॉमी आपली असेल हे आपण ठरवलेलं होतं. सो त्याप्रमाणेच ती चालली पाहिजे. आणि याच्यात कुठल्याही प्रकारचा लॉमुळे आपल्याला, कॉन्स्टिट्यूशनमुळेच आपल्याला हे कळलं की आपण संपूर्णतः कॅपिटलिझम अडॉप्ट करणार नाही किंवा संपूर्णतः आपण कम्युनिझम पण अडॉप्ट करणार नाही. पण हे माझ्या कॉन्स्टिट्यूशन फ्रेमवर्कमधनं मला समजतं. दुसरं एक उदाहरण मी दिलंय की कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट जो आलेला आहे 2019 साली, त्याच्यात प्रॉडक्ट आणि सर्व्हिस अकाउंटेबिलिटी आपल्याला बघायला मिळते. मला वाटतं कदाचित तारीख चुकली आहे कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्टची. हा, बऱ्याच जुना आहे, 2019चा नाही आहे, तारीख चुकली आहे. कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्टमुळे काय होतं, तुम्हाला एखादी सर्व्हिस नाही चांगली मिळाली तर तुम्ही कंझ्युमर कोर्टात जाऊ शकता. का जाऊ शकता, कारण यू पे फॉर द सर्व्हिस.
सो यू आर अकाउंट, सो द पर्सन प्रोव्हाइडिंग यू द सर्व्हिस इज अकाउंटेबल, की त्यांनी तो सर्व्हिस किंवा ते प्रॉडक्ट हे तुम्हाला चांगलंच दिलं पाहिजे किंवा तुमच्या एक्सपेक्टेशन्स मीट झाल्या पाहिजे, ही त्याचं कारण असतं. आता मी जेव्हा म्हणते प्रोटेक्ट राईट्स, एन्श्युअर फेअर प्ले अँड रिझॉल्व्ह डिस्प्यूट्स, रिझॉल्विंग डिस्प्यूट्स हे खूप महत्त्वाचं आहे. अनेक प्रकारची भांडणं आपण समाजात बघतो, मग ती अगदी कौटुंबिक असतील किंवा दोन मोठ्या कंपनीजमधली भांडणं असतील किंवा कोणतरी एक फनी उदाहरण देते. आता सुप्रीम कोर्टाकडे एक केस चालली आहे की बटर चिकनचे राईट्स कोणाचे आहेत. दिल्लीत 2 हॉटेल आहेत जे एकमेकांशी भांडतायत की आम्ही बटर चिकन आधी बनवलं. ही केस चालली आहे सध्या आणि इतपत झालंय की जजनी अगदी अकबरच्या काळात लिहिली गेलेली काही रेसिपीची पुस्तकं वाचली आहेत की हे कोणाकडे पहिल्यांदा आलं. तर हे जे डिस्प्यूट्स आहेत, असे डिस्प्यूट्स सॉल्व्ह करायला तुम्हाला लॉ लागतो. आणि आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं की कुठलं पण भांडण हे लॉजिकली सोडवता येईल, पण नॉट ऑलवेज व्हॉट स्टँड्स ॲज आर ऑर युअर लॉजिक वर्क्स इन द फ्रेमवर्क ऑफ लॉ. म्हणजे आम्ही रोज वर्गात, आता हा माझा वर्गमित्र आहे, तर आम्ही रोज वर्गात हे बघतो, टीचर्स आम्हाला केसेस सांगतात, ही केस झाली, ती केस झाली, पण जजमेंट नाही सांगत. आम्हाला सांगतात की तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला सांगा. मग आम्ही आमची डोकी लढवत काय काय सांगतो, हे असं होऊ शकतं, तसं होऊ शकतं. मग सगळे प्रोफेसर्स सांगतात की तुम्हाला काय बरोबर वाटतं इज नॉट इम्पॉर्टंट, लॉमध्ये काय लिहिलंय आणि लॉला काय बरोबर वाटतं हे महत्त्वाचं. तुमचं पर्सनल मत त्याच्यात मांडण्याची गरज नसते. तर लॉ मला हे देतं, एक फ्रेमवर्क सेट करून देतं आणि त्या फ्रेमवर्कच्या बाहेर माझी पॉलिसी नाही जाऊ शकत. आणि मग बऱ्याच वेळेला आपल्या देशातल्या काही पॉलिसीज आपल्याला वाटतं की या लॉला जम्प करून आलेल्या आहेत किंवा लॉमध्ये लूप होल्स असतात. प्रत्येक लॉमध्ये लूप होल्स असतात. इंटरप्रिटेशन, एक्झॅक्टली. इंटरप्रेट तुम्ही कसं करता ते असतं किंवा काही गोष्टींवरती लॉ अजून बनवायचेत आपल्याला. जशी एखादी केस कोर्टासमोर येते, एखादं नवीन भांडण कोर्टासमोर येतं, कोर्टाला वाटतं आता याच्यावर लॉ तयार झाला पाहिजे, पण कुठला पण कोर्ट लॉ बनवू नाही शकत. तो पार्लमेंटकडे जावा लागतो आणि पार्लमेंटने म्हणावं लागतं की आजपासून हा देशातला नवीन ऍक्ट किंवा नवीन लॉ. तर हे असे अनेक लॉ दैनंदिन आयुष्यात आपल्या तयार होत आहेत आणि होत राहणार आहे. LGBT ऍब्सोल्युटली. जजमेंट्समधनंच हे लॉज तयार होत गेले, पुढे पुढे येत गेलेला आहे. तर लॉ इज इम्पॉर्टंट फॉर दिस. आणि लॉमुळे काय होतं की कुठलं पण मार्केट जेव्हा फेल व्हायची वेळ येते, इकॉनॉमिक्समध्ये एक मार्केट फेल्युअर कॉन्सेप्ट असतो. आपल्याला असं तो बघायला नाही मिळत की आता इथे मार्केट फेल होतं, इथे नाही होतं, पण मोनोपोली इन द मार्केट इज वन ऑफ द एक्झाम्पल्स की जिथे मार्केट फेल होत आहे. असं कसं असू शकतं की एकच प्लेयर आहे. दिस इज अ फेल्युअर ऑफ मार्केट. आणि मोनोपोली जेव्हा जेव्हा होते तेव्हा तेव्हा कन्झ्युमर्सचं फक्त एक्सप्लॉयटेशन होतं. आत्ता पुण्यात दस्तकारी हाट चालू आहे, पु ल देशपांडे म्हणजे कलाग्रामला. परवा मी तिथे गेले होते. प्रचंड मोठा हाट आहे, खूप मोठा बाजार भरलेला आहे, पण बाजारात 2च फूड स्टॉल्स आहेत. आता एक दिल्ली चाट विकतोय आणि एक राजस्थानी चाट विकतोय. तर दिल्ली चाटवाला त्याची पाणीपुरी 150 रुपयाला विकतोय. साधारण पाणीपुरीची किंमत किती पाहिजे आता? 50 रुपये, 60 रुपये, अगदीच महाग 80. पण तो का 150ला विकू शकतोय? कारण त्याला माहिती आहे इथे प्रचंड लोक फिरतायत, सगळ्यांना भुका लागणार आहेत आणि माझा ऑप्शन सोडून त्यांच्याकडे खायला काहीच नाही. आणि आपण काही इतके अवेअर ग्राहक नसतो की मी फिरायला जाताना डबा घेऊनच जाईन म्हणजे, असे आपण नसतो. तिकडे जाऊन बघू, जे मिळेल ते पटकन खाऊ. म्हणून त्याला माहिती आहे 150 तर 150 लोक देतील पैसे. एअरपोर्टवर असं होतं नेहमी, एअरपोर्टचा डोसा 250 आणि 300 रुपयाचा असतो. पण आपण काय म्हणतो, फ्लाईटच्या खाण्यापेक्षा इकडे खाऊन घेते, ते अजून जास्त महाग आहे. फ्लाईटच्या आतलं, फ्लाईटच्या आत गेल्यावर सँडविच आकाशात सडनली 350 रुपयाचे. 350ला घरी 6 सँडविचेस येतील. 150 रुपयाला चहा. बरं, हा 150 रुपयाला चहा. पण काय होतं, 2 तासाची फ्लाईट आहे, खूप भूक लागली आहे आणि मी काय करू 2 तासात, खाऊन तरी घेते. मोनोपोली कंप्लीट होते. तर या फेल्युअर्सला लॉ ॲड्रेस करतो आणि करप्शनला पण लॉ ॲड्रेस करतो. एक्सप्लॉयटेशन तर एक भाग झाला, पण जेव्हा जेव्हा सिस्टीममध्ये आपल्या करप्शन असतं तेव्हा तेव्हा लॉमध्ये काही प्रोव्हिजन्स असतात जे ॲड्रेस करू शकतो आपण. पण मग त्याच्यात खूप टेक्निकॅलिटी झाल्या. तुम्ही एन्फोर्समेंट डायरेक्टोरेटच्या रेट्स ऐकल्यात, तर एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट काय आहे? शेवटी एक लॉ फ्रेमवर्क आहे ज्याच्यातनं हे सगळे घोटाळे, स्कॅम्स बाहेर काढायचे. तर लॉ आपल्याला
हे अलाउ करतं. आणि लास्टली आता पब्लिक पॉलिसी. सो पब्लिक पॉलिसी हा एक ब्रिज आहे. कशातला ब्रिज आहे तर लॉ, इकॉनॉमिक्स आणि बाकी इतर गोष्टींना. मग सोशॉलॉजी असेल. सोशॉलॉजी बघाचपासून मी म्हणते हे काय इम्पॉर्टंट आहे, कारण पब्लिक पॉलिसीमधलं पब्लिक समजून घेताना देशाची सोशॉलॉजी कळणं खूप इम्पॉर्टंट आहे. युरोपसारख्या पॉलिसीज मी भारतात आणून राबवल्या तर त्या नाही चालणार. किंवा भारत हा इतका डायव्हर्स देश आहे, कदाचित पुण्यात चालणारी पॉलिसी ही नागपूरला पण नाही चालू शकणार. लोकल लेवलला जो काही गव्हर्नन्स लागतो तो तुमच्या डेमोग्राफीप्रमाणे, सोशॉलॉजिकल फॅक्टर्सप्रमाणे बदलत जातो. जॉग्राफी प्लेज अ बिग रोल. म्हणजे लेह लडाखमध्ये उद्या जर का मी एखादं इन्फ्रास्ट्रक्चर फ्रेमवर्क आणलं तर मी ते नाही म्हणू शकत की पुण्यात पण तेच करूयात, कारण जॉग्राफी प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल की मला पॉलिसी ही कशी लोकांपर्यंत पोहोचवायची. इलेक्शन जेव्हा आपल्या भारतात असतात तेव्हा दरवर्षी ना इलेक्शन कमिशन्स छोट्या छोट्या क्लिपिंग्स बनवतं. तर कधीतरी यूट्यूबवर जाऊन त्या क्लिपिंग्स बघा. काही काही ठिकाणी पोचायला 10-10 दिवस लागतात, म्हणून इलेक्शन कमिशनचे स्क्वॉड्स जे असतात म्हणजे इलेक्शन बूथचे ऑफिसर्स हे 10-10 दिवस आधीच निघालेले असतात. मग छत्तीसगडमधलं एखादं नक्षलवादी हल्ल्यामुळे अफेक्ट झालेलं छोटं गाव किंवा ब्रह्मपुत्रेच्या जवळ असलेलं एखादं छोटं गाव, लेह लडाख, हिमाचल ह्या भागांमध्ये, तर या भागात पोचण्याकरिता, इलेक्शन्स फेअर होण्याकरिता ही सगळी यंत्रणा खूप आधीच कामाला लागलेली असते. तर हे सगळं कशामुळे शक्य होतं? लॉमुळे शक्य होतं की एक फ्रेमवर्क आपल्याकडे आहे. पण लॉ नुसता असूनही उपयोग नसतो, त्याच्यासाठी एक पॉलिसी लागते आणि ह्याची सांगड आपल्याला पब्लिक पॉलिसी घालू देतं. इट्स अ ब्रिज बिटवीन इकॉनॉमिक आयडियाज की माझा देश कसा असला पाहिजे, कुठे गेला पाहिजे, आणि प्रॅक्टिकल ॲक्शन्स या माझ्या कशा दिसल्या पाहिजेत. पार्लमेंटमध्ये बऱ्याच वेळेला एखादा लॉ बनवला जातो, एखाद्या स्कीमची आयडिया दिली जाते, पण ती राबवायची कशी, मग त्याचा एज ग्रुप काय पाहिजे, त्याचे लाभार्थी कसे ठरवायचे, मग ते 60+ द्यायचं का 65+ द्यायचं का 18+ द्यायचं, हे काम शेवटी इम्प्लिमेंटेशन जी लोक करतात, ज्याला आपण एक्झिक्युटिव्ह असं म्हणतो, म्हणजे आपलं मंत्रिमंडळ झालं, आपली ब्युरोक्रेसी झाली, IAS ऑफिसर्स, IPS ऑफिसर्स, ह्यांचाही रोल ह्याच्यात खूप मोठा असतो. खूप छोटे प्रश्न असतात की भारतात इलेक्शन्स हे 18 वर्षांनंतरच तुम्हाला मतदान करायला का अलाउड आहे, 16व्या वर्षी करूयात. तर हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही इम्प्लिमेंटेशन लेवलला दिली जातात. एक्झिक्युशनचे प्लॅन्स जेव्हा बनवले जातात तेव्हा ही सगळी यंत्रणा कामाला लागते आणि इथे ह्या प्रोव्हिजन्स ठरवल्या जातात. आणि आपल्याकडे गंमत आहे की 18व्या वर्षी मी मतदान करू शकते, पण मी जर का मला मतदानाला उभं राहायचं असेल तर माझं वय 21 पाहिजे. जो मतदान करू शकतो त्याला खरं उभं पण राहता आलं पाहिजे की नाही. बुद्धी तर तेवढीच आहे ना, उभं राहायला गेले काय, मतदान करायला गेले काय. पण नाही, जेव्हा तुम्हाला कॅन्डिडेट म्हणून उभं राहायचं असेल तर वय 21 पाहिजे, पण जर का वोटच करायला जायचं असेल तर तुम्ही 18 वर्षाचे चालता. तर या सगळ्या प्रोव्हिजन्स आपल्याकडे एक्झिक्युटिव्ह लेवलला ठरवल्या जातात. जसं मी म्हणलं, एक्झिक्युटिव्हमध्ये पंतप्रधान आले, प्रेसिडेंट आले, मंत्रिमंडळ, संपूर्ण तुमची ब्युरोक्रेसी, मग त्याच्यात ग्रुप A ऑफिसर्स, ग्रुप B ऑफिसर्स, MPSC कॅडरचे ऑफिसर्स, सगळे जण त्याच्यात येतात. ह्याच्यात एक पॉलिसी सायकल नावाचा प्रकार असतो बरं का. आता पॉलिसी सायकलमध्ये जनतेचा खूप मोठा रोल आहे. कशी असते पॉलिसी सायकल? कुठली पण पॉलिसी जेव्हा आपल्याकडे येते ना, ती एखाद्या प्रॉब्लेमचं सोल्युशन म्हणून येते. असं कोणीच उठत नाही की अरे आज मला एक सुचलं काहीतरी, त्याची पॉलिसी बनवू. देशाच्या समोर एखादा मोठा प्रॉब्लेम येतो, आपल्याला वाटतं की आपलं जे फ्रेमवर्क आहे ते कमी पडतंय आणि ह्याच्यासाठी पॉलिसी बनवणं गरजेचं आहे आणि आपण पॉलिसी बनवायला घेतो. त्याला म्हणतात आयडेंटिफिकेशन. आयडेंटिफाय अ प्रॉब्लेम की व्हॉट इज युअर प्रॉब्लेम, व्हॉट स्टँड्स इन फ्रंट ऑफ यू इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि एनी कंट्री शुड चूज इट्स बॅटल्स असं म्हणतात. कदाचित अमेरिकेसमोर जी मोठी आव्हानं आहेत आत्ता ती भारताची नाहीच आहेत. सो एव्हरी कंट्री शुड नो व्हॉट टू चूज ॲज इट्स बॅटल्स आणि त्याप्रमाणे पॉलिसी फॉर्म्युलेशन हे झालं पाहिजे. आता आयडेंटिफाय अ पॉलिसी. आता फॉर्म्युलेट जेव्हा पॉलिसी केली जाते, एकदा प्रॉब्लेम आयडेंटिफाय केल्यानंतर त्याचा इनडेप्थ स्टडी केला जातो आणि एक पॉलिसी डॉक्युमेंट तुमच्या समोर येतं. ते बेसिक फॉर्म्युलेशन असतं. आता त्या डॉक्युमेंटच्या वेळेला तिथे एक स्टेप असते, पब्लिक कन्सल्टेशन. आणि मग तिथे तो मंच सगळ्यांना ओपन असतो की कोणाला जर का ऑब्जेक्शन्स असतील, कोणाला आयडियाज असतील
तर या सगळ्या तुम्ही त्या पॉलिसीला कॉन्ट्रीब्यूट करू शकता. आता आपण फारसा ट्रॅक ठेवत नाही की गव्हर्नमेंट कुठलं बिल रिलीज करते. पार्लमेंटमध्ये एखादं बिल मांडण्याच्या आधी काही वेळेला लोकांसमोर ते आणलं जातं की तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं, तुमचे ओपिनियन्स द्या. पण फार कमी वेळेला आपण त्याच्यात काही कॉन्ट्रीब्यूट करतो. पण पब्लिक कन्सल्टेशन इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ फॉर्म्युलेशन. कोणाला माहिती आहे की गावांमध्ये तुम्ही गेला तर ग्रामसभा नावाचा एक कॉन्सेप्ट असतो. ग्रामपंचायत वेगळी आणि ग्रामसभा वेगळी. सगळे जे काही एलिजिबल वोटर्स आहेत, मतदान करू शकणारी गावाची जनता, हे सगळेजण त्या ग्रामसभेचा भाग असतात. ग्रामपंचायतीत काहीही होत असताना, कुठलाही निर्णय मोठा घ्यायची वेळ असताना ग्रामसभेत आधी तो आणला जातो की तुम्हाला सगळ्यांना काय वाटतं, गाव तुमचं आहे, तुम्ही गावाचे नागरिक आहात, तर तुम्हाला काय वाटतं, आणि मगच तो मोठा निर्णय ग्रामपंचायतीत घेतला जातो. तर असं हे प्रत्येक लेवलला होत असतं. ग्रासरूट असेल, लोकल लेवलला, सिटी लेवलला असेल, महापालिका असतील तुमच्या, किंवा स्टेट गव्हर्नमेंट असेल, किंवा सेंट्रल युनियन गव्हर्नमेंट असेल, सगळीकडे होत असतं. त्यानंतर मात्र आपण इम्प्लिमेंटेशनवर येतो. आता कुठली पण पॉलिसी इम्प्लिमेंट करताना तुम्हाला असं लक्षात येत असेल की सडनली एक दिवस अशी पॉलिसी येऊन 140 कोटीसाठी नाही केली जात इम्प्लिमेंट. त्याच्या आधी एक स्टेप असते ज्याला आपण पायलट इम्प्लिमेंटेशन म्हणू शकतो, किंवा पायलट सर्व्हे ऐकलाय सगळ्यांनी. पायलट सर्व्हे आपण बघितले, तसंच पायलट इम्प्लिमेंटेशन असतं की एक 2-4 स्टेट्समध्ये किंवा सगळ्या राज्यांच्या काही निवडक शहरांमध्ये आपण ही पॉलिसी राबवून बघूयात, लोकांचे फीडबॅक घेऊयात, फीडबॅक प्रमाणे त्या पॉलिसीमध्ये बदल करूयात आणि पुन्हा मग ती बदललेली पॉलिसी लोकांपर्यंत नेऊया. ही अशी एक सायकल कंटिन्युअस बघायला मिळते. एकदा इम्प्लिमेंट करून झाली की कुठलीही पॉलिसी सहजा सोडून नाही दिली पाहिजे. का तर त्या पॉलिसीचं इव्हॅल्युएशन होणं पण महत्त्वाचं आहे. जेव्हा मी एवढ्या मोठ्या लेवलला एखादी पॉलिसी बनवते तेव्हा मला फीडबॅक यायला पण वेळ लागतो. खूप चांगलं उदाहरण जे आपण सगळ्यांनी अनुभवलंय, कदाचित मी नाही अनुभवलंय, इज 5 year प्लॅनिंग. पंचवार्षिक योजना आपल्याकडे व्हायच्या आणि मग मोदी गव्हर्नमेंट आल्यानंतर ते बंद केलं आणि मग नीती आयोगाची स्थापना झाली आणि कंटिन्युअस पॉलिसी फॉर्म्युलेशनमध्ये आपण उतरलो. हे असं काही 5 वर्ष वगैरे आम्ही धरणार नाही. कंटिन्युअस रिइटरेटिव्ह चेंजेस जसे जसे जनतेकडनं फीडबॅक्स येत जातील तसे आम्ही करत जाऊ. पण ह्या पंचवार्षिक योजनांमध्ये आपल्याला हे बघायला मिळालं की फॉर्म्युलेशन होतं, इम्प्लिमेंटेशन होतं, एक गोल सेट केलेला असतो की या 5 वर्षात आम्ही फक्त ॲग्रिकल्चर बघणार, पुढच्या 5 वर्षात या दुसऱ्या प्लॅनला आपल्याकडे महालनोबिस प्लॅन असं म्हटलं जातं. तेव्हा महालनोबिस हे मोठे स्टॅटिस्टिशियन होते, त्यांनी येऊन सांगितलं की आता आपण मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरकडे लक्ष देऊ, ॲग्रिकल्चर तर आपल्याकडे होतच आहे. तर असं प्रत्येक पंचवार्षिक योजनेत आपल्याकडे वेगवेगळे गोल्स पकडले गेले. आता पॉवर्टी, आता मॅलनरिशमेंट, आता फूड डिस्ट्रीब्युशन असं. तर याचं इव्हॅल्युएशन होणं पण खूप महत्त्वाचं आहे. इव्हॅल्युएशन पॉलिसीचं जर का झालंच नाही, फीडबॅक घेतलाच गेला नाही, तर चुका कळत नाहीत की काय बदल व्हायला पाहिजे होते. आणि बऱ्याच वेळेला इव्हॅल्युएशनमधनं हे लक्षात येऊ शकतं की एखादी पॉलिसी ही टर्मिनेट करायची गरज आहे का. कुठलीही पॉलिसी ही दीर्घकाळ किंवा काय कंटिन्युअस म्हणजे कधीच बंद नाही होणार अशी नसतेच. त्याला परपेच्युअल किंवा एखादी पॉलिसी जर का आपण इम्प्लिमेंट केली तर तिची पॉलिसी सायकल कंप्लीट होऊन ती आयदर तुम्ही टर्मिनेट केली पाहिजे किंवा इट शुड हॅव अ डेफिनाइट फिनिशिंग पिरियड की यानंतर ती पॉलिसी नसेल. MG नरेगा सगळ्यांनी ऐकलंय, महात्मा गांधी नॅशनल एम्प्लॉयमेंट रूरल गॅरंटी स्कीम. आता MG नरेगा किंवा मनरेगा ज्याला आपण म्हणतो, ती खरं तर अपलिफ्टमेंटसाठी होती, बरोबर, आणि त्याला काही वर्षांचा काळ देणं एक्सपेक्टेड होतं. पण आजही MG नरेगा चालू आहे. मग याच्यात आपण असं मी म्हणणार नाही की सगळ्यांनी ते प्रश्न विचारले पाहिजेत, पण काहींनी तरी विचारले पाहिजेत की मग अपलिफ्टमेंट किती झाली. तुम्ही जी अपलिफ्टमेंट, तुम्ही जो ग्रोथ रेट, तुम्ही जी एम्प्लॉयमेंट इमॅजिन केलेली होती प्रत्येक गावांसाठी, ती तितकी नाही झाली का की लोकांना अजूनही MG नरेगाची किंवा मनरेगाची गरज भासतीये. तर असे विचार इव्हॅल्युएशनमध्ये झाले पाहिजे. रिझर्वेशन पण त्याच्यात खूप फॅक्टर्स असतात. कारण या सगळ्या मी जितकं क्लीनली पॉलिसीबद्दल बोलतीये
तितकेच फॅक्टर्स त्याच्यात एक तर नसतात. पॉलिटिक्स हे खूप मोठं आहे, म्हणजे स्टॅटिस्टिशियन लेवलला जाऊन तुम्ही जर का बघितलं तर एक खूप मोठा सेगमेंट पॉलिटिक्सचा आहे आणि मग त्याच्या आत छोटे 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 इकॉनॉमिक्स आहे, लॉ आहे, असं सगळं येतं. आणि पॉलिटिक्स कॅन नेव्हर बी डिह्युमनाइज्ड. म्हणजे पॉलिटिक्स आलं की त्याच्यात बायसेस आले, त्याच्यात स्वतःचे सेल्फ इंटरेस्ट आले, सगळंच येतं. हां, यू कॅन मिनिमाइज इट बट यू कांट नलिफाय इट, असं कधीच नसू शकतं. म्हणजे माझे प्रोफेसर ते आम्हाला नेहमी वर्गात आल्यावर सांगायचे की हे असलं जे काही आजकालची मुलं म्हणतात ना, मी ए पॉलिटिकल आहे, मी कोणाचाच नाही, असं काही नसतं. हां ठीक आहे, तुम्ही भले कुठल्या पार्टीचं नसाल पण घरच्या घरी तर सगळेच पॉलिटिक्स खेळत असतात. आत्या, मामी, काकू, हे असे पॉलिटिक्स काय आपण घरच्या लेवलला खेळत असतो. सो नो बडी इज ए पॉलिटिकल, एव्हरीबडी इज पॉलिटिकल, कारण दॅट इज ह्युमन नेचर. तर हा पॉलिटिक्सचा फॅक्टर खूप मोठा असतो पॉलिसीमध्ये. खूप छोटं एक काय म्हणू, एखाद्या पॉलिसीचा प्रभाव, स्कीमचा प्रभाव हा किती चांगला असू शकतो ह्याचं उदाहरण देते. राजस्थानमध्ये इम्युनायझेशन प्रोग्राम चालवला जात होता. आपल्या सगळ्यांकडेच इम्युनायझेशन प्रोग्राम असतो, 2 बूंद जिंदगी के, सगळ्यांनी आपण पोलिओ पण घेतलेला आहे. तर राजस्थान गव्हर्नमेंटला असं जाणवलं की आई बाबा लहान मुलांचे इंजेक्शन्ससाठी घेऊनच येत नाहीत मुलांना, वॅक्सिन्ससाठी. काहीतरी उगीच काहीतरी कंटाळा नसेल, कारण गावांमधल्या कामांचं नेचर आपल्याला कळत नाही की साधारणपणे दिवसाचे जर का माझे 4 तास पाणी आणण्यातच जात असतील तर मी कुठून वॅक्सिन वगैरेचा विचार करून एवढ्या लांबवर केंद्रात जाऊन वॅक्सिन देईन. तर राजस्थान गव्हर्नमेंटने काय केलं की प्रत्येक लसीकरणानंतर एक गिफ्ट जाहीर केलं त्या कपलला, की जर का पहिल्या लसीकरता तुम्ही तुमच्या बाळाला घेऊन आलात तर पहिली लस झाल्यानंतर लेट्स से तुम्हाला छोटासा काहीतरी मिक्सर मिळेल, दुसरी लस झाल्यानंतर तुम्हाला टीव्ही मिळेल. आणि जर का असं करत 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 तुम्ही जर का संपूर्ण लसीकरण ते बाळ मोठं होईपर्यंत पूर्ण केलं तर शेवटला तुम्हाला एक मोठा क्रॉकरीचा सेट मिळेल, जेणेकरून तुमचं किचन नीट लागू शकेल. हे ज्या दिवशी जाहीर करण्यात आलं त्या वर्षानंतर राजस्थानात ऑलमोस्ट 90% जास्त लोकांनी लसीकरण करून घेतलं. बाळाला रोग होऊ नये किंवा बाळाला काही होऊ नये, कदाचित फार हे वालं फिलिंग कमी होतं, पण जर का मी बाळाला रोज नेलं ना दरवेळेला तर मला क्रॉकरी सेट मिळणार होता, हे गरजेचं होतं. तर अशा काही पॉलिसीज ज्या अतिशय इनोव्हेटिव्हली किंवा विथ द ॲप्लिकेशन ऑफ डिझाईन थिंकिंग आम्ही ह्याला म्हणतो, डिझाईन थिंकिंगने जर का तुम्ही एखादी पॉलिसी राबवली तर त्याचे परिणाम हे चांगले बघायला मिळू शकतात. ठीक आहे, आपल्याला काय करायचं, लोकांच्या मनात तो क्रॉकरी सेट होता, पण सरकारने जे ठरवलं होतं की लसीकरण झालं पाहिजे ते पण त्याच्याबरोबर झालंच. सो हेल्दी बाळं पण मिळाली आणि हेल्दी घरही तयार झाली, कारण क्रॉकरी सेटही त्यांना मिळालं. हा ते तर आता काय आहेच, पण मग ते आपल्यालाच टॅक्सेस लावणार, आपण टॅक्सेस भरणार, लाडकी बहीणच आहे. हा, पण कसं होतं बऱ्याच वेळेला आपल्याला एक चूक काय होऊ शकते की आपण अपलिफ्टमेंटचं जेव्हा बोलतो किंवा डाऊन ट्रोडन लोकांना मदत करण्याचं म्हणतो तेव्हा बऱ्याच वेळेला आपल्याला असं दिसतं की आपल्या इकॉनॉमीवर खूप भार येतोय, फिस्कल डेफिसिट हे आपलं वाढतंय. पण हेही लक्षात घेणं गरजेचं आहे, काही वेळेला सबसिडीजच फक्त तिथे सोल्युशन असतं. कारण आपण अशा समाजाचा विचारही करू शकत नाही की जिथे बेसिक अम्युनिटीजच नाही आहेत. म्हणजे गॅसचं उदाहरण मगाशी, म्हणजे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, ह्याचं अतिशय घरी जाऊन तुम्ही जर का वेळ मिळाला तर स्टॅटिस्टिक्स वाचून बघा की गावांमधल्या महिलांमध्ये लंग रिलेटेड इन्फेक्शन्सचा किती मोठं प्रमाण भारतात होतं आणि मग स्कीम इम्प्लिमेंट केल्यावर ते काही प्रमाणात कमी झालं का. तर हे असे काही डॉट्स जेव्हा आपण कनेक्ट करायचा प्रयत्न करतो, मग कदाचित आपल्या लक्षात पण येत नाही की एखादी गोष्ट इथे नसल्यामुळे त्याचे दूरगामी परिणाम कुठल्या तरी दुसऱ्याच गोष्टीवर होत आहेत, आपल्याला हे लक्षात येत नाही. पण एखादी पॉलिसी जर का आपण एखाद्या ठिकाणी इम्प्लिमेंट केली तर कदाचित त्याचे इफेक्ट्स हे पेरिफेरल असू शकतात. आपल्याकडे एक म्हण आहे ना, मुलगी शिकली प्रगती झाली. व्हेन अ वुमेन इज टॉट शी टीचर्स द एंटायर फॅमिली. तर हा त्याचा दूरगामी परिणाम आहे. तर असं पॉलिसीच्या बाबतीत पण असतं किंवा स्कीम्सच्या बाबतीत पण असतं. तर कदाचित प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे घरी गेल्यानंतर स्टॅटिस्टिक्स बघू शकता की विमेन रिलेटेड लंग इन्फेक्शन्समध्ये आपल्याला घट दिसते का. किंवा वॉटर वाईफ्स नावाचा कॉन्सेप्ट आहे भारतात, माहिती आहे कोणाला?
वॉटर वाईफ्स म्हणजे काय की ज्या ज्या गावांमध्ये पाणी येत नाही ना तिकडचे पुरुष 2 लग्न करतात, एक खरोखरची बायको आणि दुसरी पाणी आणायला केलेलं लग्न. की रोजच्या दिवसात जर का माझे 8 तास पाणी आणायला जात असतील तर आय विल गेट होम अ वॉटर वाईफ, हा तो कन्सेप्ट आहे. तर आता या घरांमध्ये जर का मी हर घर जल सारखी स्कीम राबवली, अगदी मी म्हणत नाही की 100% सगळीकडे स्कीम ऑनेस्टलीच राबवली गेली, पण जे 60% घरांमध्ये 50% घरांमध्ये ती गेलेली असेल तर कदाचित तिकडचे नवरे एकच लग्न करतील. काय काय वॉटर हजबंड नाही, वॉटर हजबंड तर आपल्याकडे कधी होणारच नाही. ते तर काय पेट्रियार्की, हा पॉलिसीमध्ये पण तुम्ही बघितलं तर पेट्रियार्की तितकीच दिसते. असं नाहीये की पॉलिसी फारच अगदी जेंडर इक्वालिटीवर चाललेली आहे, अजिबात नाहीये. हा खूप वर्षापूर्वीचा पुणे महानगरपालिकेचा एक रिसर्च, म्हणजे महानगरपालिकांचा रिसर्च रामभाऊ माळगी प्रतिष्ठानाने केला होता, प्रबोधिनीने. रामभाऊ माळगी मुंबईला आहे, तर त्यांचा असा रिसर्च सांगतो की जर का तुम्ही महापालिकांमध्ये गेलात तर बाकी कुठल्याही डिपार्टमेंट्समध्ये तुम्हाला महिला फारशा बघायला मिळत नाही. फारशा, आता जरा चित्र बदललंय, पूर्वी नाही बघायला मिळायचं. पण जर का तुम्ही स्त्री आणि बाल कल्याण विभागाकडे गेलात तर सगळ्या महिलाच असायच्या. का तर पुरुषांना असं वाटायचं की काय ते महिलांचे प्रॉब्लेम्स त्यांचे ते बघून घेतील, त्याला कोणी लढायला यायचं नाही की मला याचा प्रमुख व्हायचंय किंवा मला याचा हेड व्हायचंय, असं कोणी भांडायला यायचं नाही. मग प्रबोधिनीने असा प्रस्ताव मांडला की जसं बाकीच्या बॉडीज करिता, म्हणजे स्थायी समिती असेल तुमची किंवा बाकीच्या सगळ्या समित्या असतील महानगरपालिकेतल्या, तिथे विमेन रिझर्वेशन आहे. तर प्रबोधिनीने हा प्रस्ताव मांडला की कदाचित बाल कल्याण आणि म्हणजे स्त्री आणि बाल कल्याण विभागाकरिता तुम्ही पुरुषांकरिता रिझर्वेशन चालू करा, की काही झालं तरी 2 पुरुषच असतील त्या कमिटीवर, कारण नाही तर सगळे पुरुष झटकून टाकायचे जबाबदारी. नाही, ते डिपार्टमेंट नको, बाकी कुठलं पण द्या. तर हे असे काही किस्से आपल्याला जेंडर इक्वालिटी रिलेटेड ऐकायला मिळतात. इथे PM उज्ज्वला योजनाच मी सांगितलेली आहे, आणि PLI स्कीम माहितीये कोणाला, प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह, भारतात सध्या खूप मोठ्या प्रमाणात दिली जाते. का दिली जाते तर आपण असं ठरवलंय की काही ज्या मोठ्या इंडस्ट्रीज आता वर्ल्ड ओव्हर डेव्हलप होत आहेत त्याच्यात आम्हाला पण अग्रेसर व्हायचं आहे. म्हणजे अगदी सोपं उदाहरण, सेमीकंडक्टर्स. आत्ता जगभरात सेमीकंडक्टरसाठी एकमेव देश पुढे आहे, तो म्हणजे तायवान. ज्या दिवशी तायवान बुडेल त्या दिवशी अख्खं जग बुडेल असं खरंच आहे, कारण प्रत्येक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसला तुम्हाला मायक्रोचिप्स लागतात, सेमीकंडक्टर्स लागतात, हे सगळं लागतं. तर भारताचं असं म्हणणं आहे की आम्हालाही पुढे यायचं. तर अशा अनेक इंडस्ट्रीज आहेत जिथे सरकार येऊन सांगतंय की तुम्ही त्याचं प्रोडक्शन चालू करा, आम्ही तुम्हाला मदत करू. तर त्याला प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह असं म्हणतात. तर ती एक स्कीम आहे जिथे इंडस्ट्रियल पॉलिसी प्रमोट केली जाते. कशाची? मेक इन इंडिया. तर मेक इन इंडियाचं प्रमोशन पॉलिसी थ्रू हे PLI स्कीम मध्ये आपल्याला बघायला मिळतं. पण एक आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की पॉलिसी खूप मोठी असते, त्याच्यात अनेक भाग असतात आणि स्कीम्स हा त्याच्यातला एक भाग असतो. मग आता पॉलिसीमध्ये तुमचे विजन स्टेटमेंट्स आले, तुमचे स्टॅटिस्टिक्स आले, ऑब्जेक्टिव्ह झाले, रिसर्च क्वेश्चन झाले, किंवा पॉलिसीमध्ये ओव्हरऑल बिलीफ असतो की आम्हाला काय करायचंय. एखादा देश ठरवू शकतो की आम्ही फक्त इम्पोर्ट ओरिएंटेडच राहणार, जसं सिंगापूरचं आहे की सिंगापूर हा मॅक्सिमम इम्पोर्ट डिपेंडंट देश आहे. पण तसं भारताने नाही केलं. भारताने आफ्टर इंडिपेंडन्स ठरवलं की वी विल बिकम इंडिपेंडेंट इन आवर फूड सप्लाईज. त्याच्या आधी आपण US वर बऱ्यापैकी डिपेंडंट होतो. US कडनं आपल्याला खूप प्रमाणात धान्य यायचं. पण आपण ठरवलं नाही, आम्हाला हे नाही चालणार, आम्ही सेल्फ सफिशियन्सीकडे जाणार. तर आता सेल्फ सफिशियन्सीकडे जाताना मग आपण पॉलिसी आणली अँड देन वी हॅड ग्रीन रेव्होल्युशन. आता ग्रीन रेव्होल्युशनचे खूप वर्षानंतर आपल्याला खूप मोठे इफेक्ट्स दिसायला लागले. प्रचंड प्रमाणात केमिकल फर्टिलायझरचा वापर वाढला. मग आपण आता पुन्हा मागे जाऊन आता ऑर्गॅनिकच शेती करतो असं आहे. पण हे सगळे इव्होल्युशन्स किंवा या सगळ्या सायकल्स या पॉलिसीमुळे होत असतात. श्रीलंकेमध्ये नाही का ऑर्गॅनिक फेल केलं अक्षरशः कोसळली. हो, श्रीलंका ना, पूर्ण आत्ता श्रीलंकेला तुम्ही जाऊ शकता, एकदम स्वस्त आहे. इकॉनॉमी कोसळल्यावर शेवटचा रिसॉर्ट त्यांच्याकडे टुरिझम आहे ना, सो टुरिझमवर इकॉनॉमी परत उभारायची आहे. सो आत्ता आपण सगळे जाऊ शकतो. म्हणजे श्रीलंका ते चार्जेस मला वाटतं साधारणपणे
एकदा ओडिसा वगैरे आपण फिरलो तर थोडेसेच पैसे जास्त लागतात, इतकी स्वस्त नाही. तर आता या सगळ्या गोष्टी मी आत्ता तुमच्याशी बोलले, त्याचंच हे एक समरायझेशन आहे की आस्पेक्ट काय आहे, कसला आस्पेक्ट, इकॉनॉमिक्स, लॉ आणि पॉलिसी. आस्पेक्टमध्ये तुमचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे. इकॉनॉमिक्सकडे बघताना आपल्याला एफिशियन्सी महत्त्वाची असते. तर का मी एका दिवसात 5 टी-शर्ट प्रोड्यूस करत होतो, तर मी नेहमी असाच विचार करीन की किती लेबर लावल्यानंतर मी 10 करू शकतो किंवा कुठलं मशीन आणल्यानंतर मी 50 करू शकतो. पण आता भारताची जनसंख्या बघता आपण हे ठरवलंय की आम्हाला जास्तीत जास्त लेबर इंटेन्सिव्हच राहायला आवडेल. कारण कम्प्लीट मी जर का माझा देश कॅपिटल इन्सेंटिव्ह करून टाकला तर लाख लोकांच्या नोकऱ्या जाणार आहेत आणि जे आपल्याला फायदेशीर नाही. तर मी लेबर इंटेन्सिव्ह राहता पण ऑटोमायझेशन, मेकनायझेशन हे कसं अजून जास्त अडॉप्ट करू शकतो, एफिशियन्सी वाढवू शकतो. आता लॉचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, जस्टिस हा ऑब्जेक्टिव्ह आहे. वी ऑलवेज हॅव टू रिमेंबर की लॉ इज नॉट फॉर पनिशिंग, लॉ इज टू डिलिव्हर जस्टिस. And when we deliver justice, what comes as an outcome is that somebody is punished. So justice delivery is the objective of law. आता याच्यात कुठलं जस्टिस, तर मी जे मगाशी म्हटलं सोशल जस्टिस फॉर पीपल इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि लास्टला पॉलिसी काय पाहिजे माझी, एफिशियन्सी पण आहे, जस्टिस पण आहे. तर पॉलिसी शुड टॉक अबाउट ह्युमन वेलफेअर, वेलफेअर ऑफ ऑल. आय एम नॉट टॉकिंग अबाउट पर्टिक्युलर स्ट्रॅटा किंवा एकच सेक्ट किंवा एखादाच क्लास. वेलफेअर हे सगळ्यांचं असलं पाहिजे. आणि कदाचित आपल्याला जे वेलफेअर वाटतं दॅट इज ऑलवेज थॉट इन टर्म्स ऑफ पर्सनल वेलफेअर, की आत्ता मला खोलीत उकडतंय, पंखा आहे, पण मग मी AC पण घेऊनच टाकते कारण उकाडा वाढत चालला. पण मग आपल्याला असं जाणवतं की गव्हर्नमेंट किंवा काही गव्हर्नमेंट बॉडीज ह्या कदाचित खूप मागे असतात इन टर्म्स ऑफ टेक्नॉलॉजी. अगदी तुम्ही बघितलं तर जिओनी 5G आणून बरेच वर्ष झाली, पण BSNL आत्ताशी गावागावांमध्ये 4G घेऊन चाललंय. तर मग आपण लगेच BSNLला नावं ठेवू शकतो की अरे मग काय आता 5G तर आलंय, तुम्ही 3G वरनं थेट 5Gलाच जायला हवं होतं, कुठे वेळ वाया घालवताय आणि पैसा 4G. पण ते तसं नसतं. इट्स ओव्हरऑल वेलफेअर. ज्या गावांमध्ये अजून 2G 3G पोहोचलंच नाहीये तिथे 4G जाऊन इंट्रोड्यूस करायचं कॅन बी अ बिग स्टेप. तर हे आहे पॉलिसी इज ऑलवेज अबाउट वेलफेअर. टूल्समध्ये आपल्याकडे काय काय आहे, तर इकॉनॉमिक्समध्ये आपल्याकडे इन्सेंटिव्स आहेत. इकॉनॉमिक्समध्ये एक असतं की वेन युअर रिसोर्सेस आर स्केर्स यू शुड नो हाऊ टू मॅनेज देम. पण काही काही वेळेला तुम्ही बघितलं तर आपल्याकडे आर्टिफिशियल स्केअरसिटी पण केली जाते. सिच्युएशनचा फायदा घ्यायचा, आर्टिफिशियल स्केअरसिटी निर्माण करायची आणि त्याच्यानंतर प्रचंड प्राइसेसला त्या गोष्टी इकॉनॉमीत उतरवायच्या. तर हे सगळं मध्ये घडलं नाही पाहिजे. म्हणून मग लॉ तुम्हाला रूल्स सांगतो, लॉ तुम्हाला ऍक्ट्स देतो, लॉ तुम्हाला ऑर्डर्स देतो की असं नाही झालं पाहिजे. आणि मग पॉलिसीकडे काय टूल आहे की हे दोन्ही एकत्र करून त्याचे प्रोग्राम्स बनवायचे. आता लाडकी बहीण योजनेची पहिली फेज तुम्हाला आठवते. पहिल्या फेजमध्ये असंख्य बायकांना कुठल्याही प्रकारचे आयडेंटिटी दाखले न तपासता लाडकी बहीण देण्यात आली. मग आता सेकंड फेजला काय झालं, त्यांना कळलं की फिस्कल डेफिसिट इतकं प्रचंड वाढलंय की आमची इकॉनॉमी हाताच्या बाहेरच चालली, ते मॅनेज होता कामा नये. मग त्यांच्याकडनं योजनेचा लाभ परत घेण्यात आला म्हणजे थांबवण्यात आला. त्यांना लाडकी बहीण योजनेखाली पैसे मिळेनासे झाले. पण मग याच्यात काय होतं, बऱ्याच वेळेला सरकाराबद्दलचं जे नोशन असतं किंवा तुमच्या इकॉनॉमीमध्ये एक कन्झ्युमर सेंटिमेंट नावाचा प्रकार असतो की जरी माझ्याकडे पैसे असले तरी ते मला स्पेंड करावेसे वाटतात की नाही, किंवा माझ्या इकॉनॉमीबद्दलचे काय परसेप्शन्स असे आपल्यात असतील ना. काही लोक जे म्हणतील महागाई कुठे आहे, सगळं तर स्वस्त आहे. ते का म्हणतील, कारण त्यांचं कदाचित आपल्यापेक्षा मंथली इन्कम हे खूप जास्त आहे. या सगळ्या गोष्टी शेवटी रिलेटिव्ह असतात. पण जेव्हा आपण एक ओव्हरव्ह्यू घेतो, बर्ड आय व्ह्यूनी बघतो, तेव्हा वेलफेअर कुठे आहे हे बघण्याची खूप गरज असते. आणि याच्याकरता लॉचे रूल्स हे आपल्याला मदत करतात. आणि आता आपण अनेक पॉलिसीज डिस्कस केल्या, तर त्या पॉलिसीज आपल्याला प्रोग्रॅम्सच्या संबंधातनं बघायला मिळतात. मग काका म्हणले तसं आयुष्यमान भारत असेल, PM उज्ज्वला योजना असेल, किंवा तुम्ही PM पोषण ऐकली आहे. PM पोषणचा फुल फॉर्म इज प्राईम मिनिस्टर्स होलिस्टिक स्कीम फॉर ओव्हरऑल डेव्हलपमेंट ऑफ हेल्थ का असा आहे. तर आता पोषण खाली कम्प्लीट सगळं आलंय, तुमच्या सगळ्या जुन्या स्कीम्स.
मग PM मातृवंदना योजना आहे की प्रेग्नंट लेडीजसाठी आशा वर्कर्स कसं काम करतील, किंवा तुमची चाइल्ड इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट स्कीम होती पूर्वी, इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ चिल्ड्रन अशी, तर त्या स्कीम खाली 5 वर्षाचं मूल होईपर्यंत त्याला अंगणवाडीत काय काय मिळालं पाहिजे, काय काय शिक्षण दिलं गेलं पाहिजे, तर या सगळ्या स्कीम्स तुमच्या PM पोषण खाली आता येतात. तर या सगळ्या स्कीम्स आपल्यापर्यंत प्रोग्राम्स थ्रू पोहोचतात. आता स्कीम्स फक्त युनियन गव्हर्नमेंटच्या असतात का? नाही, लाडकी बहीण स्टेट गव्हर्नमेंटची. तसंच तुमच्याकडे महापालिकेच्या लेवलला पण अनेक स्कीम्स राबवल्या जातात. मग त्याच्यात अगदी दिव्यांग सहाय्य आलं, किंवा स्टार्टअप्ससाठी महापालिका काही लोकांना मदत करते. तर अशा प्रत्येक लेवलला या स्कीम्स होत असतात. आणि एक्झाम्पल काय आहे तर इकॉनॉमिक्समध्ये टॅक्स सिस्टीम आपल्याकडे बघायला मिळतात. टॅक्स सिस्टीम दरवर्षी आपली बदलते, बदलत नाही म्हणजे नंबर्स बदलतात, की कुठला स्लॅब, किती टक्के टॅक्स, हे सगळं बदलत राहतं. लॉ काय सांगतो? लॉमध्ये आपल्याकडे काही इन्कम टॅक्स ऍक्ट आहे, GST ऍक्ट आहे, हे सगळं लॉमध्ये सांगितलं गेलं की तुम्ही त्याच्या चौकटीच्या बाहेर नाही येता कामा काही झालं तरी. GST ऍक्टमध्ये असं दिलेलं गेलंय की तुम्ही जर का GSTचे पर्सेंटेजेस बदलत असाल तर दॅट विल बी अ कन्सेन्सस बेस्ड डिसिजन. म्हणजे सगळ्या स्टेट्स जेव्हा मान्यता देतील, एकत्र येऊन सांगतील की आम्हाला हे दिलेले आकडे मान्य आहेत, तेव्हाच ते आकडे पास होऊ शकतात. आत्ता आपल्याकडे GSTचे मर्जर्स बघायला मिळाले. पूर्वी 3 होते, आता आपण 2वर आलोय काही सेक्टर्ससाठी. तर हे सगळे डिसिजन्स कन्सेन्सस बेस्ड GST काउन्सिलमध्येच घेतले गेले पाहिजे. आणि शेवटचं काय, पॉलिसीच्या स्वरूपात आपल्याकडे काय आलं की आज रात्री 12 वाजल्यापासून देशात GST लागू झाला. ते फंक्शन आपण बघितलं होतं सगळ्यांनी. आपल्यापर्यंत येताना काय आलं, प्रत्येक बिलाच्या खाली GST, एवढे पैसे प्लस GST, एवढे पैसे प्लस GST. त्याला दुसरं स्वातंत्र्य म्हटलं गेलं. काय काय त्या दुसरं स्वातंत्र्य देशात. हा, हे असे सगळे नरेटिव्स आपण ऐकले की वी आर फ्रीड फॉर द सेकंड टाइम वगैरे, हे सगळं आपण ऐकलं. तर GST रोल आउटच्या स्वरूपात तुमच्यापर्यंत पॉलिसी आली. तर तेच एक्झाम्पल मी दिलंय की लॉ, पॉलिसी आणि इकॉनॉमिक्स हे कसं एकत्र येतं. पण आता याच्यात परत काकू म्हणल्या तसं पॉलिटिकल फॅक्टर्स पण आहेत. कदाचित अनेक लोक म्हणतात की GST ही आयडियाची सुरुवात तर आपल्याकडे जेव्हा LPG रिफॉर्म झाले ना, तेव्हा काही लोक इकॉनॉमिक्सच्या डोक्यात होतं की इंटिग्रेटेड टॅक्स सिस्टीम पाहिजे. इतकी कॉम्प्लेक्स टॅक्स सिस्टीम नसली पाहिजे कुठल्याही देशाची की जिथे तुम्हाला 1500-1600 टॅक्सेस आहेत आणि लोकांना कळतच की आपण काय काय भरतोय. सो एक इंटिग्रेटेड सिंगल टॅक्स सिस्टीम असली पाहिजे. बट ज्याचं त्याचं लक असतं आणि ती पॉलिसी कधी पूर्ण फॉर्म्युलेट होऊन रिलीज होईल. बऱ्याच वेळेला फॉर्म्युलेटेड असतात पण कधी रिलीज करायच्या ह्याच्या मागचं राजकारण असतं. सो याच्यात अनेक फॅक्टर्स असे असतात. एक पटकन 2 केस स्टडी बघूया, आहे वेळ आपल्याकडे? एक 2 केस स्टडीज बघूया. आपण सगळं बोललोय तर हे तुम्हाला कदाचित जास्त रिलेट होईल. एक इश्यू आपल्याकडे सध्या नेहमीच आहे अख्ख्या वर्ल्ड वाईड, म्हणजे इंडस्ट्रियल ग्रोथ का सस्टेनेबिलिटी. आणि मग त्याच्यात काही लोकांनी असं सांगितलं की लेट्स गो फॉर ग्रीन इंडस्ट्रीज. मग त्याच्यातनं असं पण काही लोकांना वाटलं की जे ग्रीन इंडस्ट्रीज म्हणतात ते तर खरं ग्रीन नाहीच आहेत, ते ग्रीन वॉशिंग करतात. ग्रीन म्हणजे फक्त दाखवायला आम्ही ग्रीन, पण आम्ही खरं ग्रीन नाहीच. अशा बरेच वाद चालले. मग आपल्याकडे एका ठिकाणी कॉप पण भरते. आता ब्राझीलची कॉप आहे, कॉन्फरन्स ऑफ पार्टीज, नोव्हेंबरमध्ये. तिथे जगातले सगळे देश एकत्र येतील आणि मग म्हणतील की आम्ही पर्यावरणासाठी काहीतरी करणार. बऱ्याच वेळेला या कॉप्स फेल जातात. मला वाटतं लास्ट इयरचीच कॉप फेल गेली आहे की वी कुडंट कम टू कन्सेन्सस की ॲज अ ग्लोब आम्हाला काय करायचं आहे, हे कळलंच नाही आपल्याला. पण वाईस वर्सा इंग्लंडला कॉप झाली होती, ती सक्सेसफुल झाली. तर असं बऱ्याच वेळेला असतं. आता इकॉनॉमिक व्ह्यू काय सांगतो की इंडस्ट्रीज ह्या आल्याच पाहिजेत, कारण त्याच्यातनं जॉब्स येणार आहेत आणि जॉब्स आले की तुमचा GDP वाढत जाणार आहे. GDP इज ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, हा तुमचा वाढत जाणार आहे. पण पॉलिसी व्ह्यू काय सांगतं की आमची पॉलिसी सांगते तुमच्या इंडस्ट्रीज ह्या अशा पाहिजेत की विच विल सपोर्ट द इकॉलॉजी. हां, इकॉलॉजी सपोर्ट फक्त करायची. वी डोंट एम टू इन्क्रीज द ग्रीन कव्हर थ्रू इंडस्ट्रियल ग्रोथ वगैरे असं नाही. पण जे आहे ते डिग्रेड नाही झालं पाहिजे. कारण वी एक्सेप्ट की प्रचंड डिफॉरेस्टेशन झालेलं आहे, क्लायमेट चेंज इज रिअल अँड देअर हॅज टू बी सम ॲक्शन. वी कांट लेट इट डिग्रेड फर्दर. मग त्याच्यात आपण काय आणलं की ओके, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट ही सगळ्या प्रोजेक्ट्सची झालीच पाहिजे.
पण मग एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंटमध्ये लोकांनी लूपहोल्स शोधली, काही मोठ्या मोठ्या कंपनीजनी ती इव्हेड केली आणि तरी दे कुड स्टँड अप. मग दॅट बिकेम अ पॉईंट ऑफ कंटेन्शन की एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट ही जर का करणं मॅन्डेटरीच आहे तरी कशा काही इंडस्ट्रीज परत वर येतात. तर असे काही काही लूपहोल्स, काही काही एरियाज ऑफ कॉन्फ्लिक्ट हे आपल्याला बघायला मिळतं. तर पॉलिसी व्ह्यू हे सांगतं की बॅलन्सिंग ग्रोथ अँड इकॉलॉजी. पण लिगल व्ह्यू काय सांगतं? MC मेहता नावाच्या खूप केसेस एन्व्हायरमेंट रिलेटेड लँडमार्क जजमेंट्स म्हणून सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आहेत. तर त्याच्यात सुप्रीम कोर्ट काय म्हणलं की पॉल्युटर पेज प्रिन्सिपल. सुप्रीम कोर्ट हे नाही म्हणलं की पोल्युशन करणं बंद करा. सुप्रीम कोर्ट म्हणलं जो पोल्युशन करेल तो त्याची किंमत पण देईल. मग आपल्याकडे कार्बन क्रेडिट्स सारखे कॉन्सेप्ट आले की वी विल ट्रेड कार्बन क्रेडिट्स. आम्ही पोल्युशन करत राहतो पण मग आम्ही ते क्रेडिट्सच्या स्वरूपात ट्रेड ऑफ्स करून पैसे त्याच्यासाठी देऊ. बट इज इट पॉसिबल की पोल्युशन करत राहू आणि पैसे दिले की ते पोल्युशन कमी होईल? असं नसू शकतं. पण पॉल्युटर पेज प्रिन्सिपल हा इकॉनॉमिक्समध्येही जगमान्य प्रिन्सिपल आहे की द वन हू विल पोल्यूट द वॉटर विल पे टू क्लीन द वॉटर. बट नाव व्हॉट हॅपन्स इज वेन वी कम टू क्लिनिंग इट इज आउटसोर्स्ड की आम्ही तुम्हाला पैसे देतो, तुम्ही बघून घ्या कसं स्वच्छ करायचं. आम्ही आमची यंत्रणा क्लिनिंगवर नाही लावणार, आम्ही आमची यंत्रणा पोल्युशनवर लावलेली ऑलरेडी. तर हे तिथे कंटेन्शन्स असतात. बट मग लेसन लर्न काय आहे की सस्टेनेबल डेव्हलपमेंट इज पॉसिबल ओनली वेन ऑल थ्री कम टुगेदर. आणि थ्री कम टुगेदर म्हणजे लॉ, इकॉनॉमिक्स अँड पॉलिसी कम टुगेदर, बट दे ऑल थिंक ऑफ एन्व्हायरमेंट टुगेदर. तरच सस्टेनेबल डेव्हलपमेंट इज पॉसिबल. फॉर एल्स इट्स नॉट, इट्स ओनली डेव्हलपमेंट. आणि सस्टेनेबल या शब्दाचा अर्थ काय आहे की आज एखादी गोष्ट आपण जपून वापरूया म्हणजे येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना काहीतरी उरेल, हे आहे. कारण डेव्हलपमेंट अशी होऊच शकते. पण सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये आपल्याला रिसोर्स ॲलोकेशन असं करायचं आहे की आपण जेव्हा आपल्यासाठी रिसोर्सेस वापरू तेव्हा ते कम्प्लिटली संपणार नाहीत. थोडेफार रिसोर्सेस उरलेले असतील आणि येणाऱ्या पुढच्या पिढ्या ते रिसोर्सेस वापरू शकेल. आता आपण मगाशी थोडं जेंडर इक्वालिटी आणि ह्याच्याबद्दल बोललो. तर त्याच्यात जेंडर आणि इकॉनॉमी, सध्या एक जेंडर बजेटिंग नावाचा कॉन्सेप्ट खूप मोठा झाला आहे. तर जेंडर बजेटिंगमध्ये काय असतं की तुम्ही विमेन बेस्ड स्कीम्स किंवा विमेन बजेटिंग किंवा आता LGBTQ या कम्युनिटीसाठीचं बजेटिंगला पण प्राधान्य बजेट्समध्ये मिळालं पाहिजे. आपल्याकडे खूप सुरुवातीपासून एक इकॉनॉमिक चॅलेंज आहे की जिथे फिमेल लेबर फोर्स हा आपल्या इकॉनॉमीतला नेहमी कमीच राहिला. आणि व्हेरी सरप्रायझिंगली अर्बन एरियाजमधला इकॉनॉमिक वर्कफोर्स महिलांचा कमी होत चाललाय. कारण रुरल एरियाजमध्ये सुरुवातीपासूनच शेतीच्या कामांमध्ये किंवा बाकी सगळ्या ज्या आपल्या प्रायमरी सेक्टरच्या इंडस्ट्रीज आहेत त्याच्यात महिला या नेहमीच आहेत. पण म्हणजे अर्बन सेटअपमध्ये मग तुमच्या मोठ्या कॉर्पोरेट कंपनीज असतील, स्टार्टअप्स असतील, या सगळीकडे हा आकडा कमी होत चाललाय. व्हॉट इज द रिझन? व्हॉट्स नॉट अलाउविंग देम टू वर्क इज अ व्हेरी बिग इकॉनॉमिक चॅलेंज. अँड इन 21st century वी हॅव टू रिअलाइज की आपण कितीही म्हणलो की आपल्याकडे जेंडर रेशो स्क्यूड आहे. हरियाणात तर 841 म्हणजे 1000 मुलांच्या मागे काहीतरी 800 कितीतरी मुली आहेत वगैरे. तरी more or less now women are almost 50% of the population. You can't afford 50% to not contribute to the economy. This is the biggest challenge की महिला का उतरत नाही आहेत लेबर फोर्सच्या रोलमधनं. तर दिस हॅज बीन अ व्हेरी बिग चॅलेंज बिफोर इकॉनॉमी. मग त्याच्यातनं काय झालं की आपण ठरवलं एक पॉलिसी रिस्पॉन्स तयार झाला पाहिजे. जे मी मगाशी म्हणलं की एखादा प्रॉब्लेम समोर आला की आपण पॉलिसी बनवतो. तर काय पॉलिसी बनवली की अ लॉट ऑफ टाइम्स इट वॉज ऑब्झर्व्ड की एकदा प्रेग्नन्सी कम्स ॲज अन एक्सपिरियन्स और कम्स इन लाईफ, प्रेग्नन्सी इटसेल्फ बिकम्स अ बॅरियर की आता मी प्रेग्नंट आहे, ह्याच्यानंतर मुलं झाल्यावर काय जॉब वगैरे तर कधी जमणारच नाही. आणि मग ज्या महिला 9 महिने आणि प्लस काही महिने पुढे बाळ जन्माला आल्यानंतर म्हणून लीव्हवर जायच्या, त्या बऱ्याच वेळेला हेच प्रेफर करायच्या की आम्ही जॉब सोडूनच देतो, एकदा मूल 7-8 वर्षाचं झालं की बघू. पण ते कधी व्हायचं नाही की परत नोकरी धरूया, जॉबला जाऊयात असं. मग गव्हर्नमेंटला असं वाटलं की आपण मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट चालू केला पाहिजे.
आणि मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट केम ॲज अ आउटपुट ऑफ लॉ. म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या काही म्हणजे कोर्टाच्या जजमेंट्समध्ये हे पुढे आलं आणि मग पार्लमेंटने हा लॉ पास केला मॅटर्निटी बेनिफिट. कारण बऱ्याच कंपनीज पण ना असं म्हणायच्या की एनी विच वेज तुमचे 9 महिने जाणार आहेत किंवा चला तुम्ही 5 महिने पहिले आलात पुढचे 4 तर नाहीच येणार, त्याच्यानंतरही अनेक वेळ तुमचा बाळांना बघायचंय, बाळाचं काहीतरी करायचं ह्याच्यात जाणार आहे. सो इट्स बेटर यू लीव द जॉब. Or it was also in some companies कि since you are right now just married, highly probabilistic that you will get pregnant, so it's better we don't employ you because we will lose on a lot of employment days. असं खूप असायचं. तर हे बेनिफिट्स पॉलिसी रिस्पॉन्समध्ये पुढे आले. आणि मग त्याचबरोबर काही काही महिला सन्मान सेव्हिंग स्कीम्स असतील किंवा जसं मी मगाशी सुकन्या समृद्धी योजना म्हणलं, तर सुकन्या समृद्धी योजना ही बेसिकली एका जोडप्याने किंवा बाबांनी आईनी स्वतःच्या मुलीच्या नावाने बँकेत खातं उघडायचं आहे की तिच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च, तिचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्यांनाही मदत मिळेल. तर असे काही काही पॉलिसी रिस्पॉन्सेस आले. आणि मग लॉ मध्ये लिगल फ्रेमवर्क अजून काय आलं की बायकांना असं वाटायचं की आम्ही पुरुषांनी एवढं 8 तास काम करतोय तरी आम्हाला पे नाही आहे. कालचीच बातमी आहे, आपण परवा विमेन वर्ल्ड कप जिंकलोय. हां, BCCIनी विमेन वर्ल्ड कप जिंकल्यामुळे बक्षीस जाहीर केलंय. 51 कोटी रुपये विमेन्स टीमला दिले. पण जेव्हा पुरुष हे जिंकले होते ना तेव्हा 124 कोटी रुपये दिले होते. फरक जाणवतोय किती फरक आहे हा. म्हणजे या सगळ्या महिला जेव्हा परवा जिंकल्या तेव्हा खूप लोकांनी जल्लोष केला, जिंकल्या जिंकल्या जिंकल्या. मी जेव्हा रात्री फायनल बघत होते तेव्हा जिओवर फायनल चालू होती, जिओ हॉटस्टारवर. तर शेवटचा आकडा जो मला दिसला फायनल संपताना तेव्हा 31 कोटी लोक जिओ हॉटस्टार बघत होते. ते जिओवर असं वर दिसतं की किती लोक बघतायत आता तुमच्या बरोबर. 31 कोटी लोक बघत होते. पण जेव्हा त्या जिंकल्या त्यानंतर सगळ्यांनी खूप हे केलं, अरे वा वुमेन्स टीम जिंकली, अरे वा किती छान, आलं आलं आमच्याकडे ट्रॉफी आली, वर्ल्ड कप आली. बट ह्याच्यात सगळ्यात आपण एक गोष्ट विसरून गेलो की या सगळ्या महिला समाज प्रवाहाच्या अगेन्स्ट जाऊन पुढे आल्या. म्हणजे त्या जिंकल्यानंतर जी सोसायटी त्यांच्याबरोबर आता उभी आहे ना की तुम्ही किती मस्त जिंकलात, त्या रोज खेळायला जाताना यांच्यातल्या कोणीच उभे नव्हतो आपण. म्हणजे अशा किती लोकांनी त्या जेव्हा मागच्या वर्ल्ड कपला हरल्या होत्या तेव्हा कमेंट्स केल्या होत्या की तुम्ही किचनमध्ये पोळ्या भाकऱ्या आमटी म्हणजे दाल राईस रोटी करने ही आप किचन वापस चले जाओ, क्रिकेट छोड़ दो, आपके लिए बना नहीं है. आणि मग हे सगळे परत आले की अरे वा आम्ही तर वर्ल्ड कप जिंकलो. इट्स दॅट की दे डिडंट विन बिकॉज ऑफ द सोसायटी, दे वॉन बिकॉज डिस्पाइट द सोसायटी. म्हणजे इवन इफ सोसायटी वॉजंट देअर विथ देम दे स्टील वन इट. तर हा डिफरन्स आहे. मग लिगल फ्रेमवर्क मध्ये काय आलं की इक्वल रेम्युनरेशन ऍक्ट. 8 तास नोकरी करणारा जर का एम्प्लॉई असेल तर जेंडर न्यूट्रल, पुरुष बाई कोणी असू दे, पगार सारखा द्यायचा. प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्क प्लेस, पॉश, हे खूप जास्त प्रमाणात स्ट्रॉंग केलं गेलं बिकॉज दॅट अलाउड विमेन टू हॅव सेफ वर्किंग एन्व्हायरमेंट्स. हां, अजून एक गोष्ट अशी पण सांगते की ओव्हरऑलच ऑल ओव्हर द ग्लोब जेव्हा असे लॉज बनवण्याची गरज पडते तेव्हा आपल्याला एक सोसायटी म्हणून कुठेतरी विचार करण्याची गरज असते. काही काही लॉज हे तुम्हाला विचार करायला भाग पडतात की मुळात माझ्या सोसायटीत असे लॉजच का लागत आहेत, हे काही घडताच कामा नये. असं घडतंच कसं की मला इथे एखादा लॉ बनवायची गरज आहे, हा विचार झाला पाहिजे. पण आता बनवायला लागतोय तर आपण बनवलाय. पॉश खूप जास्त स्ट्रिंजंट आहे ज्याच्यामुळे इट्स बिकमिंग व्हेरी सेफ टू वर्क इन दीज एन्व्हायरमेंट. आणि इम्पॅक्ट काय झाला जिथे पॉलिसी, इकॉनॉमी आणि लॉ एकत्र आलं, इम्पॅक्ट हा झाला की आपल्याला जाणवायला लागलं की जर का लेबर फोर्स वाढला, विमेन लेबर फोर्स, तर GDP देशाचा वाढतोय. अजून एक सांगते, घरी जाऊन जर का जमलं तर असे पण काही स्टॅटिस्टिक्स आहेत की ज्या ज्या कंपनीजला विमेन लीडर्स मिळाल्या, म्हणजे मॅनेजिंग डायरेक्टरच्या रोलमध्ये महिला किंवा CEO रोलमध्ये महिला, त्या कंपनीजचे स्टॅटिस्टिक्स वाचा. त्यांचे ग्रोथ रेट्स हे नेहमीच पुरुषांनी चालवलेल्या कंपनीपेक्षा जास्त. किंवा कोविड आपण सगळ्यांनी बघितला, तर कोविडमध्ये जे जे देश ग्लोबली बायका मॅनेज करत होत्या त्या देशांची कोविड मॅनेजमेंट झालेल्या डेथ्स या खूप कमी आहेत पुरुषांनी चालवलेल्या देशांप्रमाणे पेक्षा खूप कमी आहेत. तर हे असे अनेक स्टॅटिस्टिक्स देशभरात बघायला मिळतात.
पण इथे अजून एक इम्पॅक्ट काय झाला तर ग्लास सिलिंग नावाचा एक प्रकार कॉर्पोरेट्समधनं पुढे आला की कंपनीला जर का सक्सेस मिळाला वुमेन MD मुळे किंवा CEO मुळे तर बोर्ड ऑफ डायरेक्टर्स म्हणायला लागले आम्ही तुझ्याबरोबर उभे होतो म्हणून मिळाला. पण जर का कुठे फेल्युअर बघायला मिळालं तर बोर्ड ऑफ डायरेक्टर्स म्हणायला लागला की तू म्हणलीस ना असं करायचं आम्ही तर केलं, तुझ्याचमुळे फेल्युअर झालं. तर असे पण काही निगेटिव्ह इम्पॅक्ट्स या ऍक्टचे आपल्याला बघायला मिळू शकतात. तर हे होता. तर आता एक वे फॉरवर्ड काय आहे की आपल्याकडे लॉ आणि पॉलिसीची सांगड ही पदोपदी घातली गेली पाहिजे तरच तुमची इन्क्लुझिव्ह ग्रोथ होईल. इन्क्लुझिव्ह ग्रोथ म्हणताना मी फक्त विषमता ही पैशांचीच किंवा इकॉनॉमिक असते असं नाही. समाजात विषमता ही प्रत्येक प्रकाराची असते, मग ती सोशल असेल, पॉलिटिकल असेल, इकॉनॉमिक असेल, मेंटल असेल, ह्या सगळ्याच प्रकारच्या विषमता ह्या कमी झाल्या पाहिजेत बिकॉज ऑफ पॉलिसी आणि लॉ. आणि अजून एक नवीन प्रकार जो आता पुढे येतोय ना त्याला आम्ही सगळे म्हणतो एव्हिडन्स बेस्ड पॉलिसी मेकिंग. काही काही ठिकाणी जसं मी राजस्थानचं मगाशी उदाहरण दिलं, आता ते जर का राजस्थानात मला बघायला मिळालंय तर काय हरकत आहे ती पॉलिसी मी मोठ्या प्रमाणात देशभरात चालवली तर एखाद्या गोष्टीचा डाटावरनं जर का तुमच्याकडे एव्हिडन्स तयार झाला तर त्या एव्हिडन्सचा वापर ऍक्च्युअल पॉलिसी बनवायला केला पाहिजे. हे फक्त दिल्लीत बसून किंवा मुंबईच्या मंत्रालयात बसून पॉलिसीज घडवून काही होणार नाही. जिथे जिथे डाटा निर्माण होईल त्या डाटाचा अनालिसिस झालाच पाहिजे आणि त्या डाटावरनं माझ्या पॉलिसी स्टेटमेंटमध्ये किंवा माझ्या पॉलिसी फ्रेमवर्कमध्ये काय उतरवलं गेलं पाहिजे हे ठरवता आलं पाहिजे. तर एव्हिडन्स बेस्ड पॉलिसी मेकिंग शुड कम अप. आणि सिटिझन पार्टिसिपेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. अजून एक शेवटचा मुद्दा सांगते की अर्बन ॲपथी, इनडिफरन्स, मला कशाचा काहीच फरक पडत नाही, वाली जनता ही प्रचंड वाढत चालली. तुम्ही जर का आत्ता झालेल्या इलेक्शन सेट स्टॅटिस्टिक्स घरी जाऊन बघितले तर सगळ्यात जास्त कमी वोटर टर्नआउट हा सगळ्या अर्बन शहरांमध्येच झाला. पुणे, सुरत याच ठिकाणी बघायला मिळाला. कारण आपल्याकडेच अशी असंख्य माणसं आहेत ज्यांचं म्हणणं आहे मला कशाचाच काही फरक पडत नाही. पण मग हीच माणसं निवडणुका झाल्यानंतर सरकार कसं काही करत नाही याच्यात गप्पा मारतात. पण तुम्हाला दिलं होतं ना मतदान करायला, मग केलं पाहिजे, पण आपण करत नाही. तर अर्बन वोटर टर्नआउट हा इनडिफरन्स आणि ॲपथीमुळे कम्प्लीट कमी होत चाललाय. पण वी फेल टू रिअलाइज की आय डोंट नो फॉर्च्युनेटली और अनफॉर्च्युनेटली ॲज अ डेमोक्रेटिक नेशन वी हॅव दॅट वन पॉवरफुल टूल टू इलेक्ट समवन. हां, आता खूप जण हाही वाद घालतात की व्हॉट इज इट, इट्स चुझिंग बेस्ट अमंगस्ट ऑल वर्स्ट. बट ॲटलिस्ट चूज द बेस्ट. वर्स्ट इन द वर्स्ट येण्यापेक्षा बेस्ट अमंग्स द वर्स्ट आलेलं कधी पण बेटर आहे ना. इट्स अगेन इकॉनॉमिक ट्रेड ऑफ. म्हणजे वीकेंड मतदानाचा बनवण्यापेक्षा तुम्ही जर का मतदानाला गेलात तर पुढचे 5 वर्ष कदाचित थोडीशी चांगली जाऊ शकतात. अँड देन यू आर ऑल्सो होल्डिंग द राईट टू आस्क क्वेश्चन्स की मी तुम्हाला निवडून दिलं, तुम्ही हे काम कसं केलं नाही. पण आपण निवडणुकांनाच गेलो नाही तर काहीच उपयोग नाही. आपण प्रश्न कसले विचारणार. आणि मग काही जण हेही म्हणतात की आता नोटा आलंय, जाऊन नोटा दाबून येतो. नाही, नोटावर लोकशाही नाही चालू शकत. हां, नोटा आणणं हे खूप एक प्रोग्रेसिव्ह स्टेप आहे. म्हणजे सगळ्या पॉलिटिकल पार्टीजला, सगळ्या कॅन्डिडेट्सला खूप स्ट्रॉंग मेसेज जाऊ शकतो की या भागातनं सगळ्यात जास्त मतदान हे नोटाला झालं, की कुठलाच कॅन्डिडेट आवडला नाही. पण हे पण नाही होऊ शकत की सगळेच जाऊन नोटा दाबून येतात, पुढेच जाणार नाही. मग देअर विल बी अनार्की इन द नेशन. काही ऑर्डरच नाहीये देशात, असं नाही होऊ शकत. आणि या सगळ्यात खूप महत्वाचं हे आहे की नोबडी शुड सुपरसीड एनीवन. म्हणजे सुप्रीम इज कॉन्स्टिट्यूशन, लॉ ऑफ लँड आहे तो. सो पार्लिमेंट, ज्युडिशरी, एक्झिक्युटिव्ह, नोबडी शुड सुपरसीड एनीवन. दे शुड ऑल वर्क इन अ सिंक. कारण जर का ज्युडिशरी जास्त झाली, ज्युडिशरी खूप जास्त प्रमाणात ऑर्डर्स द्यायला लागली तर वी विल सी नेगेटिव्ह इम्पॅक्ट्स ऑफ ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम. मग दॅट इज अगेन ऑटोक्रेटिक बिहेवियर. पार्लमेंट सगळ्यांवर हवी व्हायला लागलं तर दॅट इज डिक्टेटोरियल टेंडन्सीज आणि ऑथॉरिटेरियन टेंडन्सीज. आणि जर का तुमची ब्युरोक्रेसीच पॉवर एक्सप्लॉइट करायला लागली तर दैनंदिन आपल्या ॲडमिनिस्ट्रेशनवर खूप परिणाम होऊ शकतो. कारण महापालिका कमिशनर चालवतोय. सो हा खूप मोठा इम्पॅक्ट आपल्यावर होऊ शकतो. ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली, हे सगळ्यांनाच माहिती. सो हे तिन्ही व्हील्स ऑफ पॉलिसी मेकिंग जे आहेत, इकॉनॉमिक्स आहेत, इफ दे वर्क इन सिंक
तरच आपल्याला इफेक्टिव्ह स्ट्रॅटेजिक आणि ग्रोथ ओरिएंटेड पॉलिसी बघायला मिळेल. सो मी इथे थांबते. तुम्हाला काही प्रश्न असतील आणि मी उत्तर देऊ शकले तर प्रयत्न करते. पॉप्युलेशन पॉलिसी खूप सोपं कारण आहे. मला वाटतं हा प्रश्न चायनावरनं येतो. चायनात 1 चाइल्ड पॉलिसी चालू झाली होती आणि मग चायनाने त्याचे खूप वाईट परिणाम आता बघायला सुरू केलेले आहेत. सो भारताने हे खूप आधी रिअलाईज केलं की आपल्याकडे पॉप्युलेशन पॉलिसी नसलेली बरी. कारण टू हँडल अन एजिंग पॉप्युलेशन यू ऑलवेज नीड यंग पॉप्युलेशन. तुमचा GDP आफ्टर सर्टन इयर्स हा स्टॅग्नंट होत जातो आणि थिअरी ऑफ डेमोग्राफी प्रमाणे पिरॅमिड हा नेहमी तुमचा असा पाहिजे. यंग पॉप्युलेशन जास्त पाहिजे बिकॉज दे आर गोइंग टू कॉन्ट्रीब्यूट टू द इकॉनॉमी. सो वी ऑलवेज न्यू की ॲज पर द रूल्स ऑफ डेमोग्राफी किंवा ऑब्झर्वेशन्स अराउंड द वर्ल्ड सम टाइम युअर बर्थ रेट इज गोइंग टू स्टॅग्नेट. जो आता झालेला आहे. मागच्या नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेत आपल्याला लक्षात आलेलं आहे की आपला बर्थ रेट आता 2च्या खाली थोडासा येऊन स्टॅग्नेट होणार आहे. सो याची गरज नाही आहे. सो इव्हेंच्युअली बिकॉज ऑफ द प्रेफरन्सेस ऑफ द न्यूअर जनरेशन अबाउट हॅव्हिंग किड्स आपलं पॉप्युलेशन तसंही स्टॅग्नेट होईल आणि म्हणून पॉप्युलेशन पॉलिसी आपण आणत नाही आहोत.